भगवान श्रीकृष्णाचं गोकुळातलं चरित्र हे उच्चारणीय आहे, आचरणीय नाहीये. रामाचं चरित्र हे आचरणीय आहे, कृष्णाचं गोकुळातलं चरित्र आचरणीय नाही, बाकी चरित्र आचरणीय आहे. आणि म्हणून पहिला थोडासा का आपण गोपींचा विचार करू. गोपी कोण? आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपली 4 युग, सत्य, त्रेता, द्वापार आणि कली. सत्ययुगामध्ये भगवंताचे जे अवतार झाले, वारकरी संप्रदायामध्ये 10 अवतार गणले गेलेत आणि श्रीमद भागवतामध्ये 24 अवतार सांगितले. आणि म्हणून बाळक्रीडा प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, एदसे चरित्र केले नारायणे, एदसे चरित्र केले नारायणे, एदसे चरित्र केले नारायणे, एदसे चरित्र केले नारायण. रांगता गोधने राखिताय, रांगता गोधने राखिताय, रांगता गोधने राखिताय. माझी वाणी तुझे वरती गुणना, माझी वाणी तुझे वरती गुणना, माझी वाणी तुझे वरती गुणना, माझी वाणी तुझे वरती गुणना. ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, प्रेम काही कळा. एदशे म्हणजे 10, दश म्हणजे अवस्था. 10 अवतार वारकरी संप्रदायामध्ये, त्याच्यातला मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, गौतम बुद्ध आणि पुढे होणारे तो कल्की, कलंकी पुढे 10वा. या अवतारामध्ये धर्म आणि मूर्तीच्या पोटी गोपी कोण आहेत? पहिला गोपींचा शोध घेऊ आणि नंतर गवळणीकडे जाऊ आपण. धर्म आणि मूर्तीच्या पोटी भगवंतानं एकाच वेळेला 2 अवतार घेतले, ते नर आणि नारायण. बऱ्याच लोकांचा सिद्धांत हा आहे का काल्याचं कीर्तन म्हणजे करमणुकीचं कीर्तन असतं, हसण्याचं कीर्तन असतं. पण जेवढे शेतकरी कुटुंबातली लोक आहेत त्यांना विचारा, मधली नांगरट सोपी असती, 8 तास अवघड असतात. हो, कधी फाळ तिथंच उठू शकतो, मध्ये नाही उठू शकत तो. या खऱ्या अर्थानं 8 तास आहे ती. भगवंतानं रावण कुंभकर्ण मारायला एकच अवतार घेतला. शिशुपाल दंतवक्र कंस मारायला कृष्णाचा एकच अवतार घेतला. हिरण्यकश्यपूला मारण्याकरता नरसिंहाचा एकच अवतार घेतला. कार्त्यवीर्यांना म्हणजे सहस्त्रबाहूला मारण्याकरता परशुरामाचा एकच अवतार घेतला. पण इथे यानं 2 अवतार घेतले, ते नर आणि नारायणाच्या रूपानं. आणि जे बद्रिकाश्रमाला गेले असतील त्यांना माहिती असेल, तिथे पहा तुम्ही, आजही नर आणि नारायणाचे 2 पर्वत आहेत तिथे. जेव्हा जन्म झाला त्यावेळेला आईवडिलांना धर्म आणि मूर्तीला विचारलं, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. आई, आम्ही काय करावं? तुम्ही तपश्चर्या करा. ब्रह्मचारी आश्रम झाल्याच्या नंतर गृहस्थाश्रम स्वीकारायचा का? म्हटले नाही, तुम्हाला या जन्मामध्ये अखंड ब्रह्मचारी राहायचे, धर्म आणि मूर्तीनं सांगितलं. दोघे जण तपश्चर्या करायला लागले. 1000 वर्षाची तपश्चर्या पूर्ण होण्याच्या अगोदर इंद्राचा एक रोग आहे. जो कोणी तपश्चर्या करील त्याची तपश्चर्या भंग करायला त्यानं कोणाला ना कोणाला तरी पाठवायचं. मग ती 60,000 वर्षाची विश्वामित्राची तपश्चर्या जरी असली तरी मेनका पाठवली असेल, अन्य कार्य नारदाची तपश्चर्या असेल, कोणाचीही तपश्चर्या भंग करण्याकरता त्याने एखादी अप्सरा रंभा त्यानं पाठवावी. म्हणून याची 100,000 वर्ष जर पूर्ण झाली तर माझं इंद्रपद जाईल. आणि म्हणून त्यानं आपल्या दरबारातल्या रंभा आणि अप्सरा या त्या दोघांची तपश्चर्या भंग करायला पाठवले.
आणि याचं सविस्तर अभ्यास आणि चिंतन जर तुम्हाला करायचं असेल, देवी भागवताचा 9वा स्कंद वाचा घरी गेल्यावर. म्हणजे तुम्हाला हे 2 तासात नाही कळणार, सगळं घरी कळेल. देवी भागवताचा 9वा स्कंद. या सगळ्या जणी गेल्या आणि सगळ्या जणी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी नाना प्रकारची नृत्य केली, काय चाळे केले, जेवढे करायचे तेवढे केले आणि त्यांनी त्यांची तपश्चर्या भंग करायचा प्रयत्न केला. पण नर आणि नारायणाची तपश्चर्या भंग झाली नाही. पुढे जेव्हा त्यांची समाधी अवस्था पूर्ण झाली आणि समाधीतून त्यांचं उत्थान झालं, त्यावेळेला त्यांनी डोळे उघडून बघितलं आणि नर आणि नारायणामध्ये चर्चा झाली. अरे, आपण इथे तपश्चर्येला बसलो त्यावेळेला इथं कोणीच नव्हतं आणि ह्या एवढ्या स्त्रिया आल्या कुठून? बरं, होत्या किती माहिती आहे का? त्या 16,100 होत्या. रंभा आणि अप्सरा 16,100. नरानं विचारलं नारायणाला, या आल्या कुठून, कुठल्या आहेत या? कारण तूच सांगू शकतो, कारण न सांगता तुम्हा कळो येते. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो. आणि नारायणानं ओळखलं, या स्वर्गातल्या रंभा आणि अप्सरा आहेत. इंद्रानं आपली तपश्चर्या भंग करायला ह्या पाठवलेल्या आहेत. आणि म्हणून नरा, मी आता यांना शाप देतो. ही सत्ययुगातली घटना आहे. मी यांना शाप देतो. या दोघांची चर्चा ऐकल्याच्या नंतर त्या सगळ्याच्या सगळ्या जणींनी हात जोडले आणि नारायणाला विनंती केली. म्हणले, देवा, आम्ही आमच्या बुद्धीनं तुमची तपश्चर्या भंग करायला आलेलो नाही. आमचा स्वामी मालक इंद्र आहे आणि सेवके करावे सांगितले काम, आम्ही तेवढं काम करण्याकरता आलो. आमचा काहीही गुन्हा नाही. आम्हाला शाप देऊ नका. उलट काही वर्ष आम्ही तुमच्या सानिध्यामध्ये इथे तपश्चर्या भंग करण्याच्या निमित्तानं का होईना पण आलो, पण आमचा भाव बदललाय आणि आता आम्हाला स्वर्गात मध्ये जरी सुख मिळत असलं तरी पण आम्ही इंद्राच्या दरबारामध्ये जायला मागणार नाही. आम्ही आता याच ठिकाणी राहणार आहोत असा आमचा संकल्प झालाय. पण आम्ही अति सुंदर आहोत. रंभा आणि अप्सरा आहोत आम्ही स्वर्गातल्या. आम्ही जर इथं निराश्रित राहिलो, कोणाचा आश्रय जर आम्हाला जर नसेल तर आमच्या चारित्र्याला धोका पोचू शकतो. म्हणून एक विनंती आम्ही सगळ्या जणी करतो. काय? आम्हाला तुमच्या पत्न्या म्हणून तुम्ही स्वीकार करा. भगवान नारायणानं सांगितलं, हे रंभा आणि अप्सरांनो, या जन्मामध्ये आम्हाला आई वडिलांची आज्ञा आहे का तुम्ही अखंड ब्रह्मचारी राहायचे, आम्हाला लग्न करण्याचा अधिकार दिलेला नाही. पण आम्ही आता परत जाणार नाही. आम्ही मनानं देवा तुला वरलेला आहे. त्याच्यानंतर रंभा आणि अप्सरा म्हणाल्या, देवा एक काम कर ना, मग सत्ययुग चालू आहे आणि आम्ही असं ऐकलंय का तुझा अवतार हा संभवामी युगे युगे, एका एका युगायुगाला तुझा अवतार होतोय. पुढचं त्रेतायुग येईल, त्या त्रेतायुगामध्ये तरी तू आमचा स्वीकार कर. त्यावेळेला नारायणानं सांगितलंय, पा पुढच्या अवतारामध्ये त्रेतायुग असेल. त्रेतायुगामध्ये अयोध्या नगरीमध्ये राजा दशरथ आणि कौसल्य असेल. त्यांच्या घरी त्यांच्या पोटी माझा राम म्हणून जन्म होणार आहे आणि त्यावेळेला मी तुम्हाला पत्न्या करून घेऊ शकत नाही. कारण एकच आहे का मला प्राप्त करण्यासाठी आत्ता सत्ययुगामध्ये गंधमादन पर्वतावर कुशध्वज आणि मालावतीची कन्या वेदवती ही माझ्या प्राप्तीसाठी तपश्चर्या तिथं करत आहे आणि तिला मी वरदान देऊन चुकलेलो आहे का मी पुढच्या जन्मामध्ये तुला पत्नी म्हणून करेल. त्यावेळेला ही वेदवती राजा जनकाच्या नगरीमध्ये सीता म्हणून जन्माला येणार आहे, मी राम म्हणून जन्माला येणार आहे. तरी पण त्या म्हणाल्या, मग एक काम करणं, मग देवाला आणि राजांना अनेक पत्न्या करण्याचा अधिकार आहे. त्यावेळेला भगवान नारायणानं सांगितलं, जरी देवांना आणि राजांना अनेक पत्न्या करण्याचा अधिकार जरी असला
तरी पण मला तो अधिकार नाही, कारण मला आचारसंहिता आहे. कोणाची? वशिष्ठांची. बोलिले वाल्मिक तैसेची करेण, बोलिले वाल्मिक तैसीची करी, बोलिले वाल्मिक तैसेची करेण, बोलिले वाल्मिक तैसीची करी. दाविन नाम म्हणे वर्तुने, दाविन नाम म्हणे वर्तुने, दाविन नाम म्हणे. आचारसंहिता आहे. मला एक पत्नीचा अधिकार आहे आणि ती माझी सीता वेदवती आत्ता तपश्चर्या करते. तेव्हा मला तुमच्याशी लग्न करता येणार नाही. मग त्याच्या पुढच्या युगामध्ये नंतर द्वापार युग येईल. त्यावेळेला नारायणानं सांगितलंय, पा द्वापार युगामध्ये मला कोणाचंही बंधन नसणार आहे. तुम्ही 16,100 जणी ह्या भस्मासुराच्या दरबारामध्ये एकत्रित व्हाल. मी सत्यभामेला घेऊन त्या ठिकाणी येईल आणि तुम्हाला 16,100 जणींना सोडवील. त्याच्या अगोदर माझी 8 विवाह झालेले असतील. मग ती रुक्मिणी असेल, जामवंती असेल, सत्यभामा असेल, लक्ष्मणा असेल, कालिंदी असेल, नागनजिती असेल, भाद्रा असेल. या 8 जणींबरोबर माझा विवाह झालेला असेल आणि भस्मासुराच्या नरकासुराच्या बंदीखान्यातून मी तुम्हाला 16,100 जणींना सोडून मी तुमच्याशी विवाह करील आणि माझी टोटल संख्या होईल 16,100. ही अशी झाली, तशी नाही झाली ती. आणि मग ह्या वाट बघत बसले. आणि तुम्हाला एक सांगू, मला जर लग्नच जर करायचं ठरलं, नारायण म्हणतात, तर मला दुसऱ्याकडे अवलंबून राहण्याची गरज नाही, जेणे हे विश्व निर्मिले. मला जर विश्व निर्माण करता येते तर मला माझ्याकरता पत्नी तयार करता येणार नाही का? आणि त्यांच्या समोर करून दाखवली. कशी? नीट आहे का? डावा हात छातीवर ठेवला. डावा, अरे कोणाचे जरा घ्या ना थोडा वेळ. हा, ए पोरांनो, आपल्या संस्थेत घेऊन जा त्याला तिकडे. एक वाढल गडी. मी विनोदानं सांगत असतो, कधी कधी ज्याचा कटाळा त्याचाच वानावळा. यांच्या भीतीनं घरं सोडली. विठाला 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 डावा हात छातीवर ठोरला आणि ठेवल्याच्या नंतर उजवा हात इथं जांगेवर ठेवला नारायणानं त्यांच्या समोर. नीट आहे का? आणि इथून एक स्त्री निर्माण केली. इथून एक निर्माण केली. याला छाती म्हणतात, याला वक्षस्थल म्हणतात आणि याला अजून आपल्यामध्ये एक शब्द आहे त्याला उर म्हणतात. उर. आणि म्हणून इथून जी स्त्री निर्माण केली तिचं दुसरं तिसरं नाव ठेवलं नाही नारायणानं. तिचं नाव ठेवलं उर्वशी. उरातून निघाली म्हणून तिचं नाव ठेवलं उर्वशी. हे बा, एवढी सुंदर स्त्री जर मला निर्माण करता येते तर मला लग्न करण्याचा करता दुसरा प्रस्ताव मांडण्याची गरज नाही. आणि म्हणून ती इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती महाराज. आणि मग ह्या सगळ्या 16,100 जणींनी एवढी सुंदर कलाकृती युक्त सुंदर स्त्री निर्माण केली. त्यावेळेला त्या सगळ्या जणी म्हणायला लागल्या, नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, जाने कब दर्शन होगा, तेरी रचना इतनी सुंदर, तू कितना सुंदर होगा, कितना सुंदर होगा, कितना सुंदर होगा. नाही, तुम्ही नाही म्हणू शकत ते मला माहिती आहे, कारण हे गाथ्यातलं असतं तर तुम्ही काही म्हणले असते, पण हे माझ्या माथ्यातलं आहे ना, गाथ्यातलं नाही ते. नाम तुम्हारा तारनहारा, जाने कब दर्शन होगा, तेरी रचना इतनी सुंदर,
तू कितना सुंदर होगा, कितना सुंदर होगा। ऋषि मुनि जिन जिन चरणों में निशिदिन ध्यान लगाते हैं, जो भी तेरे दर पे आवे जो मांगे सो पाते हैं, जो मांगे सो पाते हैं। आत्मनिधि को पाले रे तुम, आत्मनिधि को पाले रे तुम, दिलों का सरगम होगा। तेरी रचना इतनी सुंदर, कितना सुंदर होगा, कितना सुंदर होगा। आणि एकच वाक्य ऐक नारायणा, आम्ही असं ऐकलंय, असं ऐकलंय काय, तुम दीन दयाल दया के सागर, जग में नाम तुम्हारा है। तुम बिन मेरे बाल कृष्ण यहाँ कोई नहीं हमारा है। मेरा ये जीवन तो प्यारे, मेरा ये जीवन तो प्यारे, तेरे ही अर्पण होगा। तेरी रचना इतनी सुंदर, कितना सुंदर होगा। एका अर्थानं स्कंद पुराण, गर्ग संहिता, पद्म पुराण ही माझ्या हृदयातून निघालेली हीच स्त्री द्वापार युगामध्ये वृषभानु आणि कीर्ती देवीच्या पोटी राधा म्हणून जन्म घेईल आणि हिच्याशीच मी लीला करील। हे सगळे संबंध जोडून दिले तिथून सगळे महाराज। बस आणि मग पुढे सत्य संपलं, त्रेता संपलं आणि द्वापारामध्ये आता कृष्ण जन्माचा प्रसंग सांगतो तुम्हाला। या गोपी कोण होत्या तेव्हाच्या तुमच्या लक्षात आणून दिलं, त्या यांनी जन्म घेतला होता इकडे। भगवान श्रीकृष्णाचे वडील वसुदेव आणि देवकी हे मागच्या जन्मामध्ये सुतपा आणि पृष्णी याचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये येतं 10व्या स्कंदामध्ये। सुतपा आणि पृष्णींनी 1000 वर्ष तपश्चर्या केली आणि भगवान विष्णूला प्रसन्न केला आणि प्रसन्न केला त्यावेळेला सांगितलं आमच्या पोटी तू जन्म घे आणि तुझे आई वडील होण्याचं भाग्य आम्हाला लाभू दे। ऐकणारे सगळे सुज्ञेत वाक्य ध्यानात ठेवा, भगवंतानं काय केलं ते कुठेही मर्यादा तोडलेली नाही त्यानं। कदापि नोहे सीमा उल्लंघन, कदापि नोहे सीमा उल्लंघन, केले विसर्जन आवडे विसर्जन पारी खातो आता झाला तुझा ठाव, आता झाला तुझा ठाव, पारी खातो आता झाला तुझा ठाव, झाला तुझा ठाव, दृढ केला भाव एकविध, तुझे अभाव एकविध, तुझे अभाव एकविध। मर्यादा नाही तोडली आणि त्याच कालावधीमध्ये सत्ययुगात द्रोण नावाचा वसू, अष्टवसून मधला वसू, द्रोण नावाचा वसू आणि धरा नावाची गोपी हेही दोघे तपश्चर्या करत होते। त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली आणि भगवान त्यांनाही प्रसन्न झाले आणि वर मागा म्हणाले। सुतपा आणि पृष्णीनं काय वर मागितलं तात्या? आमच्या पोटी जन्म घ्या आणि आम्हाला आईबाप होण्याचं भाग्य लाभू द्या। दोनच वाक्य आहेत, नीट आहे का? आणि द्रोण आणि धरा या दोघांनी वर मागितला आम्हाला तुझ्या बाललीला आणि आमच्या कडे खांद्यावर तू खेळावास अशी आमची इच्छा आहे।
नंद बाबा हे पुढे झालेले आहेत. हे द्रोण झाले नंद बाबा आणि धरा झाली यशोदा मैया. एकाच युगामध्ये एकाच वेळेला दोघांना भगवंतानी वरदान दिलं. वसुदेव देवकीनं मागितलं होतं, माझ्या पोटी तू जन्म आई वडील आमच्या पोटी जन्म घेणं आई वडील होण्याचं भाग्य आम्हाला दे. पहा आता हे वाक्य पुढे येईल तुम्हाला. आणि पुढे नंतर हे वसुदेव आणि देवकी या दोघांचा विवाह झाला. ह्या सगळ्या कथांमधल्या माहिती आहेत, मी त्याच्यात जास्त वेळ घालवणार नाही. पण थोडासा घोटाळा एवढाच आहे महाराज. नंद राजा कंसाच्या दरबारामध्ये वसुदेव हे अतिशय उच्च पदावर एक सचिव म्हणून काम करत होते. प्रत्येक वेळेला कंसाला सल्ला देण्याचं काम वसुदेव करत होते. त्यामुळे अतिशय दोघांची जिगरी दोस्ती होती. आणि म्हणून आपली चुलत बहीण ही वसुदेवाला द्यावी हा आग्रह कंसाचाच होता. ते लग्नही झालं आणि इतक्या आनंदामध्ये लग्न झालं. महाराज मी बारकाईने पाहिले, द्रुपद राजाची द्रौपदी लग्न करून गेली, राजा जनकाची सीतामाई लग्न करून गेली, परंतु या दोघांनी जेवढं दहेज दिलं नाही ना त्याच्या काही पटीनं कंसानं दहेज दिले. ते कंसाला याला वसुदेवाला दिले. कारण आपल्या प्राणप्रिय बहिणीचा विवाह माझ्या मित्राबरोबर होतोय आणि म्हणून त्याच्याकडे एवढे सारथी असताना सुद्धा बोलवायला ज्यावेळेला तो निघाला त्यावेळेला दुसरा सारथी नाही पाठवला, तो स्वतः सारथ्य करायला बसला. आणि वरात मथुरेच्या मध्य भागामध्ये जेव्हा आली त्यावेळेला देवांना राहवलं नाही आणि त्यांनी आकाशवाणी केली. काय होती आकाशवाणी? आठवाईचा पुत्र वदिल तुझ्याशी, आठवाईचा पुत्र वदिलशी, आठवीचा पुत्र तुझ्याशी. अरे या बहिणीला तू एवढ्या प्रेमानं निरोप द्यायला निघालायस ना, तिचा 8वा पोरगा तुला मारणार आहे. पुन्हा आकाशवाणीनं जेव्हा सांगितलं, कंसा जिला तू प्रेमाचा निरोप द्यायला निघालास ना तिचा 8वा पोरगा तुला मारणार आहे, तेव्हा घेऊन या खड्ग मारा या धावला, हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवानं हात धरला वरच्यावर. काय करतोस? जिच्या पोटी मी जन्माला येणार आहे ना तिलाच मारून टाकतो, म्हणजे जन्माला येणार नाही. म्हणजे न रहेगा बास और न बजेगी बास्त्री. म्हणला रे असं करू नकोस. एक तर तुझी बहीण आहे, दुसरी गोष्ट स्त्री हत्या घडेल. आणि आता तिचा मंगल शुभविवाहाचा हा मंगलमय प्रसंग आहे. अशा मांगलिक प्रसंगामध्ये वाईट कृत्य करू नकोस. एक मी तुला वचन देतो, हिचं 8वं पोरग जर तुला मारणार आहे ना, 8वं पोरग झाल्याबरोबर मी तुला आणून देईल, तू तुझ्या हातानं मार. बस. रथाचे लगाम घोड्यांचे सोडले, रथातून उडी टाकली, घरी आला, रथ निघून गेला. इकडे देवांची पुन्हा मीटिंग बसली. काय मीटिंग बसली? कंसानं तर याला सोडून दिलाय. महाराज हे एका कीर्तनात ऐकण्याजोगं नाहीये आणि करमणुकीचं कीर्तन नाहीये. मग 8वाच मारायला यायची काय गरज होती? पहिलाच आला असता मारला असता तर काय बिघडत होतं? पण ही जी पहिली 6 मुलं मारलीत ना, ही 6 मुलं मागच्या जन्मातला जो काळनेमी होता त्या काळनेमीची 6 मुलं होती, त्याच्या हातून मारायची होती. आणि काळनेमीचा संबंध काय तुम्हाला 1 मिनिटात सांगतो. विठाला 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 हो. चला थोडस राम अवतारामध्ये. भगवान रामाला वनवास मिळाला. वनवास मिळाल्याच्या नंतर ही मंडळी लंकेला गेली. इथपर्यंत पटकन या, कारण रान लांबचे लवकर प्रवास नाही व्हायचा. तिथे इंद्रजिताला वीरघातिनी नावाची शक्ती मिळालेली होती. ती लक्ष्मणाला मारली. लक्ष्मण बेशुद्ध झाले आणि बेशुद्ध झाल्याच्या नंतर भगवान राम मांडीवर शीर घेऊन त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होते.
वाटतंय तर झालं, परंतु लक्ष्मण काय शुद्धीवर येईना. आणि मग शेवटी त्यानं विचारलं कोणाला, ज्या बिभीषणाला, कारण तोपर्यंत बिभीषण या पार्टीत आला होता. तेव्हा बिभीषणाला विचारल्याच्या नंतर, बिभीषण इथं कोणी वैद्य आहे का? कशासाठी? अरे माझे प्रयत्न संपले, लक्ष्मण शुद्धीवर येत नाही. आणि लक्ष्मण जर शुद्धीवर आला नाही, त्याचे जर प्राण गेले, तर मीही अयोध्येला जाऊ शकत नाही. तेव्हा सुषेण नावाचा एक वैद्य इथं आहे. बिभीषणानं सांगितलं कोण जातं आणायला? बिभीषणाला सांगितलं तुझीच ओळख आहे, तू जाऊन घेऊन ये. तो म्हणला नाही, मी येताना जेव्हा मला रावणानं लात मारून हाकलून दिलाय ना, त्यावेळेला मी मनामध्ये संकल्प केलाय, रावण जिवंत आहे तोपर्यंत मी लंकेत पाय सुद्धा ठेवणार नाही. हनुमानजीकडे बघितलं, समजने वाले को इशारा काफी आहे. आणि हनुमानजीकडे बघितल्याच्या नंतर हनुमानजीने सांगितलं, म्हणले वैद्याला मी घेऊन येतो. आपल्याला ही सगळ्यांना कथा माहिती आहे. आणि गेल्याच्या नंतर त्याला रात्रीचा उठवला नाही, बोलवला नाही, काय नाही, घरासकट उचलून आणला. का का याचं एक कारण आहे. जर केवळ सुषेण वैद्य जर उचलून आणला असता, तर तो वैद्य आहे रावणाचा, त्याने जरी नाडी परीक्षा केली असती तरी इथं आल्यावर तो कदाचित म्हणला असता मला एकट्याला आणलंय, पण माझी औषधाची सगळी बॅग, म्हणला असता ना तो, म्हणला असता तो. त्यापेक्षा काय काय याला तपासायला लागत आहे, हो तेवढं सगळं याचा दवाखानाच उचलला आणि तिथं आणला. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. पण एक आधीच सांगू तुम्हाला, डॉक्टर लोक, वकील लोक आणि वारकरी लोक, आपला वैरी जरी आपल्या समोर आला ना, तरी त्याच्यामध्ये भेदभाव करू नये कधी, हा शास्त्राचा नियम आहे. हो, कसलाही पेशंट एखाद्या वैर्याचा जरी आला आणि त्या दवाखान्यात जर गेला, त्या डॉक्टरनी त्याचं काम करावं, धर्माला जागावं त्यानं. लक्षात ठेवा. एखादी कशी केस असू द्या, हो, पण ती त्याला जर कळलेली असेल का ही चुकीची आहे, पैसे मिळतात म्हणून विरुद्ध केशीचा निकाल त्यानं आयुष्यात कधी बाळासाहेब देऊ नये. आता निकाल देशील, पण तुझा निकाल कोर्टातला तुझ्या हातात आहे, पण तुझ्या जीवनाचा निकाल तिसऱ्याच्या हातात आहे. अजून हे थोडंसं विसरतात माणसं. देर आहे लेकिन अंधेर नाहीये, हे वाक्य काही खोटं नाहीये महाराज. विठाला 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 अतिशय सुज्ञपणानं वारकऱ्यांनो ऐका. आणि मग महाराजांचं प्रमाणे आम्ही बुवा लोकांनी काय केलंय माहितीये का, जेवढी सोयीची प्रमाणे तेवढीच आम्ही घेतलीत, बाकीची सोडून दिल्यात. हो, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, 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 वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. मी वैद्य रावणाचा आहे, सूत्रपा, आणि ज्याला मला नीट करायचं आहे, दुरुस्त करायचं आहे, तो रावणाच्या पोराचा वैरी आहे, इंद्रजिताचा. अन्न कोणाचं खातोय मी? रावणाचं खातोय, रावणाचं खातोय. आणि आपल्याकडं म्हणे जुन्या जमान्यातली, ज्याचं खावी पोळी, हा, ज्याचं खावं मीठ, नीटही नाही चाहते, त्याला आमच्या जुंदरी भाषेत दुसरा शब्द आहे, पण इथं म्हणायचा का नाही येतो. विठाला 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 विठाला. तरी पण मी धर्माला जागू का माझ्या तत्वाला जागू? महाराज फार सुज्ञपणाचे अद्भुत रामायण आहे, कबंध रामायण त्याचं वर्णन येते, अद्भुत रामायण. काय करू आता? मी माझा धर्म पाळू. आणि म्हणून भगवान रामाला विचारलं, भगवान रामा मला हे सांग, हा तुझा भाऊ आहे, मी रावणाचा वैद्य आहे, मी अन्न रावणाचं खातोय, सेवक त्याचा आहे, तू त्याचा वैरी आहेस.
माझ्या मालकाच्या वैर्याला मी जिवंत करावं, शुद्धीवर आणावं, हे कितपत धर्मशास्त्राला अनुसरून आहे? का अण्णाशी गद्दार व्हावं? महाराज, भगवान रामानं त्याच्याकडे एकटक बघितलं आणि हा धर्माचं तत्व बोलतोय ना, आणि मग त्यावेळेला भगवान रामाच्या ही लक्षात आलं, महाराज जर हा धर्माचं तत्व बोलतोय तर माझा अवतार सुद्धा तेवढ्यासाठी झालाय, धर्माचे पालन। ओ धर्माचे पालन, धर्माचे पालन, ओ धर्माचे पालन। करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन। मग तो जर धर्माची भाषा कळतो तर माझा अवतार कशासाठी झालाय? धर्मरक्षा वय अवतार घेशी। हात जोडले माझ्या भगवान रामानं सुसेनाला। महाराज, सत्य आणि धर्म जिथं असेल ना तिथं तो छोटा आहे असं पाहत नका जाऊ, तिथे नतमस्तक होत चला। पण सत्य आणि धर्म असेल तर सुसेन, अन्न तू त्याचं खातोय तो तुझा धर्म आहे, त्याच्या आज्ञेचं पालन करणं, त्याचं रक्षण करणं तुझा धर्म आहे। आणि मी तुला हात जोडून विनंती करतो, एवढं होऊन जर तुझा धर्म सुटत असेल तर तू आयुष्यात तुझा धर्म सोडू नको। मी माझा भाऊ सोडायला तयार आहे, पण तू तुझा धर्म सोडू नकोस। आणि मग सुसेनानं त्याची नाडी हातात घेतली। का? तू तुझा धर्म का सोडायला निघालास रामा? अरे एक धर्म मी त्याचं अन्न खातोय म्हणून मी तो धर्म सोडू नये, हे जरी तू मला सल्ला दिला असला तरी आहे। आणि वैद्यानं वैरी जरी समोर आला तरी त्याच्यावर उपचार करणं हा त्याचा धर्म आहे। हा धर्म मी का सोडू? तो का मी सोडू? नाडी बघितली आणि सांगितलं, रामा तुला कदाचित माहित नसेल पण मला माहिती आहे। जेव्हा या इंद्रजितानं स्वर्गावर स्वारी केली, इंद्राला जिंकला आणि इंद्राला पाशामध्ये बांधून, जसा वाटिकेचं नुकसान केल्याच्या नंतर इंद्रजितानं बांधून नेला होता ब्रह्मपाशामध्ये हनुमानजीला, तसा याला बांधून लंकेला आणला इंद्राला। सगळ्या देवांमध्ये हाहाकार माजला, देवांचा राजा बांधून नेला। म्हणून ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेव, रावण ब्रह्मदेवाचा उपासक आहे, 1000 वर्ष तपश्चर्या केलेली आहे त्याची। आणि ब्रह्मदेवाचं आल्याच्या नंतर रावणानं स्वागत केलं आणि स्वागत केल्याच्या नंतर त्याला सांगितलं, रावणा अरे हा इज्जतीचा प्रश्न आहे, थोडासा प्रतिष्ठा आहे, एवढ्या मोठ्या माणसाला बंदी बनवायचं, अटक करायची म्हणजे सोपं आहे का? हो, त्याच्यामुळे तर एवढं दिवस गेलं, नाही कळलं का? हे समजणे वाले को इशारा काफी आहे। विठाला 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 विठाला। उपसरपंच रामला लवकर कळलं, कारण राजकारण्यांना हे लवकर कळतं ते। विठाला 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 नीट ऐक, ही जी शक्ती लागलेली आहे ना, कोणाला माहीत असेल, मला वाटतं 99% लोकांना माहीत सुद्धा नसेल। फक्त शक्ती लागली, लक्ष्मण बेशुद्ध झाला आणि हनुमानजींनी संजीवनी आणली, त्याला औषध दिलं, जिवंत झाला। ती सूर्योदयाच्या अगोदरच का हवी होती नीट ऐक आता। आणि खरी तर काल्याला इथूनच सुरुवात आहे, मूळ काल्याला ती वीरघातिनी शक्ती जी आहे ना, ही जी लागलेली शक्ती, ब्रह्मदेवानं इंद्राला सोडायला सांगितलं। त्यावेळेला इंद्रजितानं सांगितलं, बघ मला ब्रह्मदेवा तूच असं वरदान दिलेलं आहे, काय
जो 13 वर्ष उपवासी राहील, जो 13 वर्ष झोपणार नाही आणि जो 13 वर्ष आपल्या पत्नीचं तोंड पाहणार नाही, त्याच्याच हातून तुला मृत्यू येईल. आणि रामा सुशन सांगते 13 वर्ष न झोपलेला फक्त तुझा हा भाऊ आहे. 13 वर्ष अन्न पाणी न खाल्लेला हा तुझा भाऊ आहे. आणि 13 वर्ष आपल्या पत्नीचं तोंड पाहिलं नाही असा विश्वात फक्त आणि फक्त हा तुझा भाऊ आहे. आणि त्याच्या मृत्यूला कारण फक्त हाच होऊ शकतो. याच्याच हातून इंद्रजित मरू शकतो. कोणाच्याही हातून इंद्रजित तुझ्या सुद्धा हातून मारणार नाहीये. आणि म्हणून त्यानं असा वर मिळाल्याच्या नंतर जो कोणी 13 वर्ष उपवासी राहील, बायकोचं तोंड पाहणार नाही, अन्न पाणी खाणार नाही, असा कुणी जरी असला तरी त्याला सुद्धा मारण्याची एक शक्ती मला दे, अशी वीरघातिनी नावाची शक्ती ब्रह्मदेवानं इंद्राच्या मोबदल्यात इंद्रजिताला दिली. आणि त्यानं ती इथं मारलेली आज. आणि या शक्तीचं अजून एक वैशिष्ट्य सांगतो. ही शक्ती ज्या दिवशी लागते ना, त्या दिवशी त्याचे प्राण हरण नाही करत, पण ती दुसरा दिवस उजडण्याच्या बरोबर ती त्याचे प्राण हरण करते. एक दिवस तिची पावर राहते. आणि म्हणून उद्या सकाळपर्यंत या शक्तीनं लक्ष्मण मारणार नाही, पण सूर्योदय ज्या वेळेला होईल त्यावेळेला मात्र लक्ष्मणाचे प्राण जातील. म्हणून याच्यातून जर वाचायचं असेल, फक्त आणि फक्त द्रोणागिरीवर असणारी संजीवनी याला वाचू शकते. आणि सूर्योदयाच्या अगोदर जर संजीवनी आली तरच लक्ष्मण वाचू शकतो, अन्यथा लक्ष्मण वाचू शकत नाही. कोण जाणार एवढा लांबचा प्रवास करायला? पण महाराज, आपल्या दुकानात, आपल्या शेतीमध्ये, आपल्या घरात सुद्धा नोकर असे असले पाहिजेत महाराज. मालकानं पाणी लागल्याच्या नंतर तांब्या आपटीत नाही बसायला पाहिजे, केवळ इशारा केला का त्याला कळलं पाहिजे. आणि फक्त हनुमानजीकडे पाहिलं माझ्या भगवान रामाने. नजरने नजर से मुलाकात करली. दोघांनी एकमेकाकडे बघितलं. नजरने नजर से मुलाकात करली, रहे दोनों खामोश और बात करली. तू मुझे देख और मैं तुझे देखूं, और देखते देखते हो जाए एक. हनुमानजीला इशारा कळला आणि हात जोडले. प्रभू, मी प्रयत्न करतो. महाराज, कोणताही माणूस असू द्या, कोणताही असू द्या महाराज, सप्त्यवाल्यांनी सुद्धा हे मी करून दाखविल आणि मी करील आणि हे माझ्यामुळं झालं, या आयुष्यात त्याच्या अंतःकरणात हे शब्द येता कामाचे नाहीत. एखादं केवढंही जरी कार्य असेल ना आणि होण्यासारखं जरी असलं तरी समोरच्याला आश्वासन देत जा, मी प्रयत्न करतो. आणि ज्या वेळेला तुम्ही प्रयत्न करतो असं म्हणाल ना, त्यावेळेला तुमचा जर पवित्र संकल्प असेल तर तो तुम्हाला करावा लागत नाही, तो पूर्ण करण्याची जबाबदारी माझा परमात्मा करतो. तुकोबारायांना विचारा, मनाचे संकल्प पावविल सिद्धी. मनाचे संकल्प पावविले, मनाचे संकल्प पावविले बुद्धी. मनाचे संकल्प पावविल कोणी. जरी राहे बुद्धी याचे पायी, जरी राहे बुद्धी याचे पायी, जरी राहे बुद्धी याचे पायी. हो हो. आणि मग हनुमानजी गेले द्रोणागिरीवर औषधी आणायला. इकडं रावणाला कळलं. मध्ये एक वाक्य मी मला सांगायला लागलं, म्हणून ही पोरं थोडी सांभाळा बरं का, माझं चित्त पांगतं, बाकी काही नाही. हो, 2 वेळेला राम काय बोलले. हो, त्यावेळेला सुशनाला विचारलं, तू तयार का झाला? त्यावेळेला म्हणला, मी तुझी तपासणी केली. माझी? मला तर हातही नाही लावला आणि तपासणी कशी केली? महाराज, कुठलाही डॉक्टर जा, तुमच्या पहिल्या 2 गोष्टी तपासतो. ब्लड तपासायच्या अगोदर, काही तपासायच्या अगोदर आ करा. काय म्हणतो तो? आ करा म्हणजे जीभ पाहतो. वर बघा, खाली बघा, काय पाहतो? डोळे पाहतो. आणि मग रोगाचं निदान करतो. हे सुशेनानं केलं पहिलं. मी तुझी परीक्षा घेतली, मला हातही नाही लावला, परीक्षा काय केली? तपासलंय काय तू? तुझी जीभ पाहिली आणि तुझे डोळे पाहिले. काय?
जीभ पाहिली याचा अर्थ तुझी धर्माची बोली बोललास ना, ते मला जिभेनं कळलं. आणि तुझी नजर सांगते का तुझी नजर ही दुष्ट प्रवृत्तीची नजर नाहीये. तू आपल्या भक्ताला उद्धारण्याकरता तू आलेला आहे. जगाला रावण तुझा वैरी वाटत असेल, पण मला तुझ्या डोळ्यात तो दिसतोय का तो तुझा वैकुंठातला जय आणि विजय आहे. आणि त्याला संकादिकांनी दिलेल्या शापाच्या उद्धाराकरता तू आलेला आहे. त्याच्यामुळं तुझी दृष्टी तशीच आहे आणि जीभही तशीच आहे. म्हणून मी औषध सांगितलं. हनुमानजी गेले, पण रावण होता तो. रावणानं तिकडून त्याचा एक जोडीदार होता हिरण्यकश्यपूच्या खानदानातला, त्याचं नाव काळनेमी. आणि काळनेमीला सांगितलं मला इकडे इकडे लवकर ये. त्याच्या घरी रात्रीचा गेला आणि त्याने विचारलं, रावणा एवढ्या रात्रीचं काय, काही काम असतं तर मला निरोप द्यायचा, मी आलो असतो. नाही नाही म्हणला, गरजवंताला अक्कल नसते. हो, एरवी टायमाला तुम्ही पहा, एखादा पुढारी असेल, कोणी नेता असेल ना, तुमचं काम असेल तेवढ्याला 10 वेळेला त्याच्याकडे जावं लागतंय. पण इलेक्शन आल्यावर 10 वेळेला ते कोणाकडे येते. एरवी टायमाला तुम्ही जा ना, हा त्याच्या पियाला जरी विचारलं, नाही म्हणजे साहेब नाहीत, 2 दिवस भेटणार नाहीत वगैरे वगैरे वगैरे. हो, परंतु ते आपला तपास करत येतं 5 वर्षांनी. एक काम कर ना, बाकीच्या गप्पा आपण धर मारो. लक्ष्मण माझ्या इंद्रजिताचा वैरी आहे, त्याला शक्ती इंद्रजितानं मारली, पुन्हा त्याच्याजवळ दुसरी शक्ती नाहीये आणि लक्ष्मण बेशुद्ध झालाय. सुसेनाला हनुमानजींनी उचलून नेलाय, त्यांनी नाडी परीक्षा केली, त्याचं औषध सांगितलंय. आणि द्रोणागिरीवरून जर संजीवनी आली सूर्योदयाच्या अगोदर, तर लक्ष्मणाला जर ते औषध मिळालं तर लक्ष्मण जिवंत होईल आणि माझा इंद्रजित मरेल. म्हणून एक काम कर, सूर्योदय होईपर्यंत काहीही कर, तू मायावीस, त्या हनुमानजीला तिकडं अडवून ठेव, बस मला एवढंच काम. आणि जे तिथून कालनेमी निघाला आणि रस्त्यानं जाता जाता त्याने एका साधूचं रूप धारण केलं, रामायणामध्ये तुम्ही पाहिलं असेल. आणि एका ठिकाणी सुंदर असा बसला आणि बसल्याच्या नंतर मस्तपैकी त्यांनी जटा मायावी हातामध्ये सगळे चिपळ्या घेतल्या, आसन लावलं आणि हनुमानजी वरून आकाश मार्गाने जात असताना त्यांच्या पुढे जाऊन बसला आणि बिंबीच्या देठापासून स्वर, राजा राम 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 राजा राम 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 राजा राम राम राजा 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 राम 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 राजा राम राम अरे विचार करत बसला. हनुमानजीला वाटलं वरून चाललोय, अंधार आहे, कुठं द्रोणागिरी यांनी नीट ओळखायचा. आणि म्हणून माझी जातीचे मज भेटो कोणी, कारण हा साधूच्या रूपात होता. आणि हनुमानजी उतरले आणि उतरल्याच्या नंतर त्यांनी त्यांना नमस्कार केला. होता कपटी काळनेमी, नमस्कार केला. महाराज हनुमानजीला सुद्धा तो खरा वाटला. समाजामध्ये चांगले वारकरी सुद्धा बोंधूनला फसत्यात महाराज. नंतर काळात ते 2-4 वर्षांनी हे गबाळ गोळा करायला आलतो, पण त्यावेळेला बरंच पाणी वाहून गेलेलं असते. हनुमान बेटा आओ, अरे हनुमान बेटा आओ म्हणजे याला माझं नावही माहिती आहे. अरे लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे, सूर्योदयाच्या अगोदर तुला संजीवनी औषधं न्यायची सुसेनानं सांगितलंय. अरे याला कसं कळलं हे? तर महाराज तुम्ही इथं कधी बसून आहे? म्हणला मी जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली तेव्हापासून एक तनू, मी शरीर बदलत नाही, युग बदललं तरी शरीर नाही बदलत. आणि म्हणलं एक काम कर ना. म्हणले का? इथं द्रोणागिरी कुठे? म्हणलं तो समोरचा, त्याच्यावर संजीवनी. म्हणले ती चमकतात ती संजीवनीचे. अर्धी रात्र उलटून गेली होती. महाराज कधी कधी मूर्खांचा सुद्धा सल्ला हा योग्य असतो, कधी कधी. हा हो, त्यांनी खोटारडेपणानं कपटानं सांगितलं, हनुमान द्रोणागिरी आणायला, औषधं आणायला चाललास, पण दिवस पालटलाय आपला, तू आंघोळ केलेली नाहीस. आणि असा जर पारुसा जाऊन त्या संजीवनीला जर स्पर्श केला तर ती संजीवनी लुप्त होईल. हे सत्य होतं. पण आंघोळ कडू कडू, आता तुमच्याजवळ तर एकच कमंडलू, याच्याला आंघोळ कशी होणार? पाठीमागे एक तळे, त्या तळ्यात जा आणि तिथं आंघोळ करू नये. आता हे कसं सांगितलं त्यांनी?
जे गोळानी मरतं त्याला डाय देऊन पाजायची काय गरज आहे? परस्परम समर्पयामी. कारण तिथं एक मगर राहत होती. आता मगरीचा इतिहास सांगत बसत नाही मी. तिला ब्रह्मलोकामध्ये शाप होता आणि ती येईल त्याला खात होती. हनुमानजी गेले, गदा किनाऱ्यावर ठेवली, तळ्यात शिरले आणि जसे आंघोळ करायला गेले तशी मगर आली आणि तिनं पाय पकडला अंधारामध्ये. हनुमानजीला वाटलं कोणी पाय पकडला म्हणून हनुमानजीनं दोन्ही जबड्यांमध्ये हात घातले, तशीच चिरली, बाहेर फेकली. त्यावेळेला त्याच्यातून एक देवांगना निर्माण झाली आणि लख प्रकाश पडला. तिनं हात जोडले आणि हनुमानजीला सांगितलं, हनुमानजी तुमच्या हातून माझा उद्धार होणार होता असा मला उशाप होता, पण ज्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही इकडं आंघोळीला स्नानाला आलात ना, तो साधू नाहीये, तो कपटी काळनिमी आहे. हिरण्यकश्यपूच्या खानदानात रावणानं त्याला पाठवलेला आहे. कशासाठी? तुम्हाला सकाळचा सूर्योदय होईपर्यंत अडवण्यासाठी. तेवढ्यामध्ये तिला स्वर्गातून विमान आलं आणि ती स्वर्गात निघून गेली. हनुमानजीनं आपली बाहेर आले, कपडे बदलायचं तर काय काम नव्हतं हनुमानजीला. गदा उचलली आणि जवळ आले, गदा बाजूला ठेवली आणि हा पद्मासन घालून जे बसला होता, अरे म्हणला हनुमानजीचा सुद्धा माझ्यावर एवढा विश्वास बसलाय. आणि मग त्याने सांगितलं हनुमानजीनं, म्हणले बाबा जरा पैर नीचे करो, खाली पाय सोडा, मला दर्शन घ्यायचे. अरे म्हणला अभी दर्शन करके गया ना, आत्ता दर्शन करून गेला. नाही म्हणला मगाचं पारुस होतं, आता आंघोळ करून आलोय आता. आणि त्यालाही विश्वास वाटला. दोन्ही पाय सोडले, घोट्याजवळ इथं पाय त्यांनी पकडले, उचलला, गर 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 फिरवला आणि खाली आपटला. काल नेहमी मेला, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. हाच काल नेहमी त्रेतायुग संपल्याच्या नंतर द्वापार युगामध्ये हा कंस म्हणून उग्रसेन राजाच्या घरी जन्माला आला. हा काळ नेहमी मागच्या जन्मातला कंस, त्याच्याशी संबंध इथे. विठाला विठाला विठाला. पण एक परिणाम झाला होता याच्याच काळनेमीच्या घराण्यामध्ये. तुम्हाला 2च मिनिटांमध्ये सांगतो. जसा हिरण्यकश्यपूनं प्रल्हादाला भगवंताचं नाम घेऊ नये म्हणून मारण्याचा प्रयत्न केला, कसा मारण्याचा प्रयत्न केला हे सगळ्यांना माहिती. तशी या काळनिमीची ही 6 मुलं होती. ही प्रल्हादाच्या नादानं देव करत होती. त्यावेळेला हिरण्यकश्यपूनं काळनेमीला सांगितलं होतं, काळनेमी जसं मी माझा पोरगा माझ्या हातानं मारायचा प्रयत्न करतोय, तशी ही प्रल्हादाच्या नादी लागलेली देवाचं नाव घेणारी आपल्या खानदानातली पोरं तुझ्या हातानं मार. हो, पण ती मारायची राहिली होती. काळनेमी मेला आणि या 6 पोरांनी नंतर उग्र गंधमादन पर्वतावर तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाला प्रसन्न केला आणि सांगितलं, आमचा बाप जरी मेलेला असला तरी तो मायावी हा कोणत्याही रूपात येईल आणि आम्हाला मारील, तेव्हा आम्हाला मोक्ष द्या. ते म्हणले तुम्हाला मुक्ती देता येणार नाही, ते माझ्या हातातलं नाहीये. मग एक काम करा, आम्हाला चांगल्या मार्गानं मरण द्या. आणि मग त्या 6 जणांचे आत्मे काढून घेतले ब्रह्मदेवानं. निर्माण करणारा तोच आहे, त्यानं आत्मे काढून घेतले आणि द्वापार युगामध्ये हो हे 6 आत्मे 6 मुलांच्या रूपानं. चांगला मार्ग कोणता? जिथून देव येणार तो चांगला मार्ग. आणि म्हणून त्या देवकीच्या गर्भामध्ये घातले. म्हणून देवांची मीटिंग झाली, त्यावेळेला सांगितलं ही 6 जी मारायचा संकल्प काळनेमीनं केला होता, तोच काळनेमी आता कंस झालेला आहे. त्याच्याच हातून ही 6 मारायची बाकी मागची पेंडिंग पडलेला आहे. ही पहिली त्याची 6 तो मारील. 7वा शेषाचा अवतार रोहिणीच्या गर्भामध्ये योग माया नेऊन घालील आणि 8व्याच्या वेळेला माझ्या भगवंताचा जन्म त्याच्या पोटी होईल. कारण त्यांनी वर मागितलंय आमच्या पोटी जन्म घ्या म्हणून. विठाला विठाला आणि म्हणून भगवंताने जन्म. आता इथे भगवंताची एक लीला पहा तुम्ही कशी आहे. भगवान श्रीकृष्णाची. भगवान श्रीकृष्ण म्हणजे सगळ्याचा मध्य. आठवड्यामध्ये सगळ्यात जर पवित्र वार मानला जातो तो सोमवार. एखादं सोमवारी मरू द्या, लोक काय म्हणतात हा, आणि एखादा शनिवारी जर गेला तर हे 2-3 हाणणारच माग आता. हो, काय कुठून शास्त्र काढलं काय कळतच नाही महाराज.
सोमवार मंगळवार गुरुवार काही बघत नका जात जाऊ. गेलाच कोणी तर सुज्ञ जर कोणी एखादा असेल ना तर तो कोणत्या नक्षत्रावर गेला, त्याला त्रिपाद लागले का त्याला पंचक लागले एवढं बघत जा. बाकीचं काही बघत नका जात जाऊ. वारावर खेळ नाहीये. विठाला 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 विठाला. आठवड्याचे 7 वारेत रवी सोम आणि मंगळ. त्यांनी जन्म घ्यायला बुधवार पकडला. पुढे गुरु शुक्र आणि शनी सोडला. आपल्या 15वड्याच्या तिथी 15 आहेत. 7 तिथी माग सोडल्या, 7 तिथी पुढे सोडल्या आणि मधली अष्टमी धरली. अर्धी रात्र माग सोडली, अर्धी रात्र पुढे सोडली, मध्यरात्रीला जन्म घेतला. आता इकडे कृष्ण जन्म होत असतील. बाळासाहेब होतात ना? किती वाजता? हा, कोणत्या कंपनीचं गाडी होतं तेव्हा? 2 प्रहर रात्र. स्पष्ट उल्लेख आहे रामाला आणि कृष्णाला. रामाच्या वेळेला शब्द दिलाय मध्यान्नाशी दिनकर, आणि इकडं 2 प्रहर रात्र. रात्रीचे 4 प्रहर, अर्धी इकडे घालायची ना अर्धी इकडे घालायची. आणि चंद्रोदयाची वेळ आहे त्यावेळेची महाराज, चंद्रोदयाची वेळ. आणि अशा पवित्र संध्याकाळच्या वेळेला अर्ध्या रात्रीला चतुर्भुज मूर्ती देवकीच्या पुढे प्रगट झाली, जन्म घेतला. आणि देवकीनं जेव्हा पाहिलं तेव्हा मुलगा झाला. वसुदेवानं जेव्हा पाहिलं मुलगा झाला. बस. पण ही दोघंही रडत होते. मुलगा झाल्याच्या नंतर दोघंही रडत होते. आणि मग भगवंतानं विचारलं, हे रडताय का? म्हणजे देवा आता कोणत्या तोंडानं तुला सांगू? एक तर आम्ही मागच्या जन्मात तुझी तपश्चर्या केली, आमच्या पोटी जन्म घे म्हणून सांगितलं. असं कुठं पोरग असतं का? 4 हाताचं पोरग झालं तर लोक काय म्हणतील? कोणाला आठवत असेल, मला वाटतं 9-10 वर्षापूर्वी खेडला एक असं पोरग जन्माला आलं होतं. विचित्र. आठवतं कोणाला? तात्या नाही आठवत तुम्हाला? अहो पेपरला होतं चांगलं धंद्याचं. तुम्ही इथं असून माहिती नाही, आम्ही लांब असून माहिती आहे आम्हाला. हो, आलं होतं एक पोरग जन्माला. विठाला 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 अरे बा, पोराला 2च हात असतात. मग एवढंच ना, 2 काढून टाकले. अरे एवढा मोठा 8 वर्षाचा नसतो, बारीक असतंय. बारीक होतो. बरं झालो बारीक झाले. अरे पोरग झाल्याबरोबर रडत असतंय. म्हणलं आई हा काय ताप आहे तुझा? मोठा झालो तो बारीक होय, बारीक झालं तर 2 हाताचे 4 2 कर रडायला. अगं आई तुला सांगू, जे जीवनामध्ये या संसाराच्या तापानं दग्ध झाले ते रडतात, त्यांचं दुखणं मी रडणं बंद मी करतो आणि मी घेण्यान देण्याचा रडू. आणि एक खरं सांगू तुला आई, मला रडायलाय काही नाही, पोराची क्रिया करायला मला काही अवघड नाही, लीला करायला. पण एक सांगू, बाहेर या कारागृहाच्या सगळे पहारेकरी आहेत. जर मी आत्ता रडायला सुरुवात केली तर हे सगळे जागे होतील. आत्ता जर रडायला सुरुवात केली तर हे जागे होतील, कंसाला जाऊन सांगतील आणि कंस येऊन मला मारील. मग आई, कंस मला मारणार नाही, मीच कंसाला मारायला आलेलो आहे. म्हणजे तू उद्या त्याला मारणार नाही? आई, मी उद्या त्याला मारणार नाहीये, कारण त्याच्या अगोदर बऱ्याच जणांचं बुकिंग आहे. मी रिझर्वेशन सोडून कोणालाही पाहायला घेणार नाही. पण एक काम करायचंय, कंस इथं येण्याच्या अगोदर मला इथं नाही ठेवायचं. कुठं न्यायचंय? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदनेरी गोकुळाला, मदनेरी गोकुळाला. हो नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदनेरी गोकुळाला, मदनेरी गोकुळाला. नंदाच्या घराला, मदनेई गोकुळाला. पण बाळा नेणार कसं? आता इथे फार गंमत आहे बा. बारकाईनं वसुदेवानं छातीला धरलेलं होतं लेकराला, आणि वसुदेव म्हणत होते, भाषा नीट ऐका,
बाळा नेणार कसं? आमच्या हातापायांमध्ये बेडे आहेत, बाहेर आरगळा लावून अगदी दरवाजांना कड्या कुलप आहेत, बाहेर पहारेकरी आहेत. म्हणती असती रक्षपाल ते म्या मोहिले सकळ. सगळ्यांना मी मोहून टाकले, पण हातापायांमध्ये बेडे आहेत. उचला तर खरं तुम्ही चला. आणि महाराज एवढं ज्या वेळेला बोलत होते ना, त्यावेळेला मात्र देवकी मातेनं बारकाईनं देवाकडं बघितलं आणि तिनं ओळखला हा परमात्मा आहे. आणि वसुदेव म्हणतात, बाळा तुला कसं निव. ते पोरग म्हणून पाहत होते आणि देवकी परमात्मा म्हणून पाहत होते. याला प्रमाण आहे महाराज. सोडा सोडा मिठी, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी. सोडा सोडा मिठे, सोडा सोडा मिठे, लपवा लपवा जग जेठी. सोडा सोडा मिठे, सोडा सोडा मिठी, लपवा जग जेठी. सोडा सोडा मिठी, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी. जग जेठी, जग जेठी. ऐकलं तुम्ही आता? देवकी वसुदेवांना सांगते, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी. देवकीला परमात्मा कळला, वसुदेवाला कळला नाही. याचं कारण आहे महाराज, वसुदेव हे ज्ञान आहे आणि देवकी हे भक्ती आहे. देव ज्ञानानं नाही कळत, देव भक्तीनं कळतो. आणि म्हणून ज्ञानी जो जो कोणी ज्ञानी असेल त्याच्यामध्ये अहंकार असतो. आणि म्हणून आपल्याकडे नियम आहे बा, भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग. भक्ती तो न मन वैराग्य तो त्याग. भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग. न मन वैराग्य तो त्याग. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतन हो. ब्रह्मी भोग ब्रह्मतन. ज्ञान ब्रह्मी प्रेम ब्रह्मतन. देहाच्या निराशे पाविजे आठाया. देहाच्या निराशे पाविजे. देहाच्या निराशे पाविजे आठाया. देहाच्या निराशे पाविजे आठाया. माझी आई शिकाया जवन होय. माझी आई शिकाया जवन होय. माझी आई शिकाया जवन होय. भक्तीनं देव कळतो, ज्ञानानं देव कळत नाही. ज्ञानामध्ये अहंकार असतो, भक्तीमध्ये नम्रता असते. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. आता याच्यात बरंचसं सूचना करण्यासारखं आहे, पण तुमचं रेकॉर्डिंग चालू आहे आता इथं, जबाबदारी. हो महाराज, अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पहा, एक रोग निघालाय. नवरा नवरीचं लग्न लागल्याच्या नंतर त्या नवरदेवाचे जे जोडीदार आहेत ते बाबांनी हात केला, त्याच्यातच कळलं मला. काय करतात? हां, तुमच्या टायमाला कोण होतं उचलायला? तरी नांदल्या ना बिचाऱ्या. हो, अरे रामायण बा तुम्ही. झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला. ज्ञानापुढं अहंकार झुकावा लागतो, लक्षात ठेवा. भक्तीपुढे, आणि ज्या वेळेला भक्तीपुढे अहंकार झुकतो त्याच वेळेला त्याचा संसार सुखाचा होतो. हो, ही बरीचशी त्याच्यातली कारण आहेत. हो, आणि मग उचलला कमळापती. उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती. दरवाजेच्या जवळ आले. दरवाजेच्या आरगळा जेवढ्या होत्या तेवढ्या बाजूला निघाल्या, कड्या आपोआप निघाल्या. कारण तिथं गेल्याच्या नंतर डोक्यावर याला टोपलीमध्ये घेतला ना, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं, म्हणले बाळा आता दरवाजाच्या कड्या कशा काढणार? ते म्हणले बाबा फक्त दरवाजाच्या जवळ चला, अजिबात कडीला हात लावू नका. आणि याचं शास्त्र असं आहे बाबा, ज्यांनी मला डोक्यावर घेतलाय, याचा अर्थ ज्यांनी मला आपलंसं केलंय ना, त्याच्या जन्म मरणाच्या कड्या तोडायलाच मी आलेलो आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलु दुस्तारे कृपया पाये पाये मुरारे. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. आणि म्हणून दरवाजाच्या जवळ गेले. दरवाजा आपोआप उघडले. बाहेर डोकून बघायला लागले. बाहेर, बाबा काय बघताय? अरे कोणी जर एखादा जागा असला आणि कंसाला जाऊन सांगितलं तर? म्हणले ते सगळे झोपलेले, सगळ्यांच्या गाड्या खंडाळ्याच्या घाटाला लागलेल्या आहेत.
आणि मग बाहेर निघाले. बाहेर निघाल्याच्या नंतर मंद मंद पाऊस पडायला लागला. मग शेषानं येऊन त्याच्यावर छत्री धरली. कारण एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये जर माझं शेषशाही हा झोपायचं आसन आहे तर पाण्यापासून याचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. वर फाना धरला आणि वर फाना धरल्याच्या नंतर आता काही काही लोक हाही प्रश्न करतात, ज्या शेषाच्या डोक्यावर सगळी पृथ्वी आहे म्हणजे तो किती तगडा असेल, आणि तो वसुदेवाच्या डोक्यावर आहे, वसुदेवाला त्याचा भार कसा सहन झाला असेल. पण लक्षात ठेवा महाराज, हे फार मोठं शास्त्र आहे. जी माणसं लोकांचा भार आपल्या डोक्यावर घेतात ती आपल्या जीवनाचा भार कधीही दुसऱ्याच्या डोक्यावर टाकीत नाही, हे त्याच्यातलं शास्त्र आहे. जे आयुष्यभर लोकांच्या पंक्ती घालत गेलेत ना, हे दुसऱ्याच्या पंक्ती झोडून कधी येत नाहीत मागं महाराज. ज्याला द्यायची सवय लागलेली आहे. आणि मग तेवढ्यामध्ये मंद मंद पाऊस. का बरं त्याच्यावर टोपली धरली, फाना का धरला? याचं एकच कारण होतं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. काही काही माणसं फार सुकुमार असतात महाराज, फार सुकुमार. हो, आणि हा जर या पावसात जर भिजला आणि याची तब्येत जर बिघडली तर ती काळजी शेषानं घेतली. मी कधी कधी विनोदानं सांगत असतो, काही काही माणसं बाळासाहेब इतकी सुकुमार असतात, खेडपासून इथपर्यंत येता येता जर पहिल्या पावसात जर भिजली, पहिल्या येता येता जर भिजली तर काही काहींच्या नाकाला महिना महिना वापसा होत नाही राव. नाही कळलं का तुम्हाला? हा, त्याला कोणी विचार काय म्हणतो, पहिल्या दिवशी त्या दिवशी भिजलो, त्या दिवशी भिजलो, त्या दिवशी भिजलो. आणि मग महाराज बाहेर निघाले. तेवढ्यामध्ये आता हे बारकाईनं ऐका तुम्ही आता. हो, एक अर्धी रात्र होती ना कृष्ण जन्माची. अर्ध्या रात्रीला एक बाई हिरवीगार साडी नेसून समोर आली. मळवट भरलेला होता, अंगामध्ये सगळे अलंकार घातलेले होते, पाना फुलांच्या वेण्या घातलेल्या होत्या आणि वसुदेव बाबाच्या समोर आली. वसुदेव बाबाच्या टोपलीमध्ये कृष्ण भगवान होते आणि तिनं तिथून नमस्कार केला. हो, आता हे ग्रंथात नाही, आतापर्यंत एक एक वाक्य तुम्हाला ग्रंथातलं दिलं, पण हे आमच्या एका संतानं विनोद केलेला आहे तो. हो, काय टोपलीतून तिनं जेव्हा नमस्कार केला ना, त्यावेळेला टोपलीतून इकडून ह्या बाबानं नमस्कार केला. ती जशी म्हणाली तिकडून नमस्कार जावई बुवा, तशी ही इकडून म्हणाली नमस्कार जावई बुवा, सासूबा. अरे वसुदेवाने ऐकलं, याचा आत्ता जन्म झाला, अजून याची कोणाची ओळख नाही पाळक, आणि हे सासू काय म्हणते, ती जावई काय म्हणते, हे त्यांच्या मनात आल्याबरोबर भगवंताने टोपलीतून सांगितलं. म्हणले बाबा, ही समोर जी आलेली आहे ना, ही दुसरी तिसरी स्त्री नाही, ही धरणी माता आहे. मागच्या जन्मामध्ये मी राम होतो आणि हिच्या पोटातून निघालेली सीता ही मला दिलेली होती, म्हणजे मागच्या जन्मात मी हिचा जावई होतो आणि ही माझी सासू होती, आणि म्हणून ती मला जावयाच्या नात्यानं हाका मारते आणि मी सासूच्या नावानं तिला संबोधतोय. पण तिनं हात जोडून विनंती केली, म्हणजे देवा, मागच्या जन्मात फक्त नातं जोडलं, काय झालं, नातं जोडलं, आता मला तुमच्यामध्ये जागा द्या. एक एक वाक्य नीट ध्यानात घ्या, मला तुमच्यामध्ये समाविष्ट करून घ्या. तिला वचन दिलं, घाबरू नको, यावेळेला माझा पूर्ण अवतार आहे, मी तुला माझ्यामध्ये जागा देईल. आणि याचंच उत्तर थोडंसं नीट लक्षात घ्या. लाईन बाजूला जातो आपण. पुढे भगवंतानं गायी चारायला गेल्याच्या नंतर त्यानं माती खाल्ली होती, हे सगळ्या जगाला माहिती आहे. माती खायला ते काय कुकुलं बाळ होतं का? महिलांना विचारा ना, माती बारकाली पोरं खात्यात का मोठाली माणसं खात्यात? हा, कोण खाते? जरूर ज्या दिवशी खावीशी वाटेल त्या दिवशी खात जा. त्याचं कारण सांगतो बाळासाहेब. आपल्या आणि ही खाण्याची इच्छा कोणाला होते? मोठ्या माणसाला, गर्भवती स्त्रीला, आणि ती पण 7व्या 8व्या महिन्यामध्ये. नीट समजून घ्या. हो, आपल्या गर्भामध्ये ज्यावेळेला तो गर्भ असतो ना, त्या गर्भाची पूर्तता होण्यासाठी जे जीवनसत्व, नीट आहे का,
जे जीवनसत्व त्या पदार्थातून मिळावं आणि तो गर्भ पूर्णत्वाला जावा, ज्याचा एखादा अवयव भरायचा राहिला असेल तो, आणि ते जीवनसत्व ज्या पदार्थातून मिळतं तो पदार्थ खाण्याची इच्छा होणं म्हणजे डोळं जेवण. हो, पण माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, हो थोडंसं कडू वाटेल तुम्हाला, ज्यांना आपल्या खानदानामध्ये चारित्र्य संपन्न आणि कीर्तिवान पोरं जन्माला यावी वाटत असेल ना, तेवढ्यांनी त्या बायांची डोळं जेवण आपल्या घरात करत चला, हॉटेलावर धाब्यावर नका करत जात जाऊ. सुरू येतात ते बाळासाहेब आहे ना. आता मला सांगा, जे पोटात असताना धाब्यावर जेवले पुढं कुठं जेवण दे. तुम्ही कसलाही स्वयंपाक केला तर घरचा गोड नाही लागणार, त्याला लागू शकत नाही महाराज. हे डोळं जेवण हा संस्कार आहे आपला, 16 संस्कारांमधला. आणि मग दुसरी एक कारण होतं त्याला, एक तिला दिलेलं वचन आणि दुसरं 6 दिवसाचे भगवान श्रीकृष्ण असताना पुतना मारायला गेली, तिच्या स्तनातलं विष प्याले. आणि सर्पगंधा नावाचं एक झाड आहे, हो ते सर्पगंधा नावाच्या झाडाच्या बुडाची जर माती खाल्ली तर सर्प चावलेला कोणत्याही माणसाला तुम्ही ती खायला द्या, त्याचं विष उतरतं म्हणजे उतरतच. आणि हे फक्त आणि फक्त माझ्या भगवान श्रीकृष्णाला आणि मुंगसाच्या जातीला माहिती आहे, अजून तिसऱ्याला माहिती नाही कोणाला. मुंगसपा एखाद्या सापाबरोबर जर त्यांचं दलदलीच्या ठिकाणी जर चांगली युद्ध झालं ना, तर ते चिरचिर चिरचिर करतं, दुसरी मुंगस बोलवतं, त्याच्याशी लढायला लावून देतं, ते पळत जातं आणि ते ती माती खाऊन येतं. जनावरं माणसं साप चावून मेलेली तुम्ही पाहिली असतील, पण मुंगूस कधी साप चावून मरत नाही. आणि ते तर त्याचं वैरी आहे, कारण ती माती आज गायी चारायला गेला त्यावेळेला माझ्या भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आलं, हे सर्पगंधा नावाचं झाड आहे का, यांनी विष उतरतंय. मी 6 दिवसाचा होतो त्या दिवशी एका बाईच्या स्तनातलं विष प्यालो. म्हणजे मग तुम्ही म्हणाल 6 दिवसाचा असताना विष प्याला आणि 5 वर्षाचा असताना माती खाली, एवढ्या उशिरा. अहो लोखंड लागल्याच्या नंतर लगेच धनुर्वात होत नाही, धनुर्वात व्हायला बराच टाइम लागतो. हे तसंच आहे विष बाधक व्हायला. आणि म्हणून आता बरीचशी प्रमाणे आपल्या आई नाही खाल्ली मी माती वगैरे वगैरे वगैरे. आणि मग त्या ठिकाणचा तो जो प्रवास त्याने त्या ठिकाणी केला, भगवंतानं तिथे बाहेर आले, तिला वचन दिलं आणि पुढे आले तर यमुनेला पूर आला होता. आणि यमुनेला जेव्हा पूर आला त्यावेळेला पूर चढला आचाट त्याशी लाविला अंगुष्ठात. ही एका कीर्तनात यमुना संपणार नाही, एवढा वेळ मला लागेल, म्हणून तिकडं बगल देतो आणि पुढे जातो. पुढे गेल्याच्या नंतर तिथे नंदरायाचे दरवाजे उघडे होते. लक्षात घ्या, नंदाचा वाडा आहे. आजही मथुरेत जा तुम्ही, या गोकुळात नंदालय होतं, नंदालय मोठा वाडा. आणि अर्ध्या रात्रीला दरवाजे उघडे होते. कोणाचा उघडा राहील महाराज? आता आपल्या घरात साधं 10-5 पायल्या दाणं असतं आणि 10-5 गोधडे असतील, तरी जुन्या जमान्यातल्या ह्या महिलांनी कड्या घातल्या वय त्याच्यात उलातनी घातली का नाही घातली? हां, आणि याचं दार कसं काय उघडं ठेवायला तिथे माया अगोदर गेलेली होती. हा मायेचा खेळ होता आणि त्या मायेनं त्या ठिकाणी ते सगळं उघडं ठेवलं होतं. तिथे बाळाला ठेवलं, तिला घेतलं, परत आले, दरवाजे बंद झाले. आणि दरवाजे बंद झाल्याच्या नंतर महाराज इकडे यमुनेनं वाट दिली, आतमध्ये आले आणि इकडचे कारागृहाचे दरवाजे सगळे बंद झाले. आणि बंद झाल्याच्या नंतर महाराज माया रडायला लागली. आणि रडायला लागल्याचं रडे माया करी आकांत नामा म्हणे, उठती दूत आणि पळत गेले कृष्ण कंसाला सांगायला, कंसा देवकी बाळंतीन झाली, देवकी बाळंतीन झाली. हे एवढं सगळं रामायण झालेलं यांना काहीच माहीत नाही कोणाला. हो, आणि कंस आल्याच्या नंतर दरवाजे उघडल्याच्या नंतर देवकीच्या जवळ गेला. देवकीनं पाहिलं आणि मग सांगितलं, दादा अरे देवसुद्धा खोटं बोलतात रे, देवसुद्धा खोटं बोलतात रे. म्हणले काय झालं? अरे 8वा पोरगा होणार आहे म्हणले आणि 8वी पोरगी झाली, हे कसं काय झालं? ते म्हणले होतं असेल काहीतरी, मला तरी काय माहिती. मग एक काम कर ना,
6 पोरं तर डोळ्या देखत मारली, 7वा गर्भ आमच्या पोटातला कुठे गेला आम्हाला माहित नाही, एवढा तरी राहू दे, एवढा तरी राहू दे, एवढी पोरगी तरी राहू दे. आणि मग महाराज तो म्हणला नाही, पोरगी सुद्धा माझा काळ बनू शकते. आणि म्हणून तिचा पाय पकडला, गरगर फिरवली आणि आपटणार तेवढ्या लागी ती वर निसटली. तुझं लागी वधी उपजला मज आधी. महाराज गपचूप गेली असती तर काही बिघडलं असतं का? पण काय सांगायची गरज होती का? महाराज याच्यावर महाभारत घडलंय. जेव्हा सगळ्या मिळून अभिमन्यूला मारला चक्रव्यूहामध्ये महाराज, त्यावेळेला सुद्धा अश्वत्थाम्यानं दुर्योधनाला वचन दिलं होतं का मी पांडवांचा वंश खंडित करील, आणि म्हणून त्यांनी सगळ्यांनी गाठून मारला. पण तेवढ्यामध्ये भीम सुद्धा बोलला होता, तू काय आमचा वंश खंड करतोय रे? उत्तरेच्या गर्भामध्ये त्या अभिमन्यूचा पोरगा वाढतोय. एवढं जर बोलला नसता तर त्याला ब्रह्मास्त्र सोडायची काहीच गरज नव्हती. झाकली मूठ, पण माणसाला दम निघतोय कुठं महाराज? फार दम ही बडी चीज आहे महाराज. हो, आणि महिने सांगितलं तुझं लागी वधी उपजला मजा आधी. तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे, आणि जन्माला आलाय म्हटल्याच्या नंतर महाराज त्यानं मग त्या ठिकाणी त्यांना सोडून दिलं, त्यांची क्षमा मागितली, आणि इकडं वसुदेव देवकीला सोडून दिलं. आता इकडं कृष्ण आले. आता कृष्णाने इकडं सकाळची सुरुवात केली. मग इकडं नंदाच्या इकडं उत्सव सुरू झाला. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. आणि काही गवळणी पळायला लागला. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, एक धावे एके पुढे वाटीत ती सुंटवडे, वान घेऊन या ताटी झाली नंदा घरी. सगळ्या गवळणी नंदाच्या घरी गेल्या. त्याला पोरग झाले म्हणून, पोरग झाले म्हणून. आपल्यातल्या बऱ्याच बायका ज्याला पोरग झाले म्हणून जात्यात, पण जशा जात्यात तशा इती नाहीत. इकडून जाताना एका साडीवर जात्यात, तिकडून येताना नाहीच कळलं काय, पाचीला. हो, आता अर्ध्या महिला, याच्यातल्या अर्ध्या महिला मी कीर्तन सुरू झाल्यावर आल्यात. बाळासाहेब किती? अर्ध्या महिला मी कीर्तन सुरू झाल्यावर आल्यात. तुम्ही आता फक्त सांगा, 5 वाजता आमच्या ठिकाणी पाचीला गाडी जायची, किती वाजता येतील? 5:30ला? 4:30च्या अगोदर येऊन बसतील. अरे जे फायद्याचे ते घेत चला. तिथं एक टायमाला नेसायला लुगडं भेटेल महाराज, आबरू राखायला, पण उभ्या आयुष्याची इज्जत जो राखेल त्याचंही कीर्तन आहे महाराज. आमची कीर्तनं नाही ती, भगवंताची कीर्तन आहेत ती. आणि मग तिथे नंदाच्या घरी उत्सव सुरू झाला. नंदाचा उत्सव झाल्याच्या नंतर महाराज आता ते बरेचसे झाले, आणि 6व्या दिवशी पुतना आली त्याला मारायला. 6व्या दिवशी का आली मी सांगतो. याचं कारण आहे, भगवंताचा जन्म झाला अष्टमीला, आणि अष्टमीच्या नंतर 6 दिवसांनी थित येते चतुर्दशी. चतुर्दशीला दोघांना मारले, मुहूर्त पाहून मारले. तुम्ही आम्ही मुहूर्त पाहून घरभरण्या करीत असू, पण यांनी मुहूर्त पाहून मारलं. कसं? पुतना ही वासना आहे, आणि अहंकार, नरकासुर अहंकार आहे. पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय 10, मन बुद्धी चित्त आणि अंतःकरण, या 14 ठिकाणी वासना राहते, आणि या 14 ठिकाणी अहंकार राहतो. अहंकाराचा वारा. म्हणून या दोघांना मुहूर्त पाहून मारलं. पुढे विमलार्जुन नावाचा वृक्षांचा उद्धार केला. पुढे मग गवळणी आल्या, आणि गवळणी आल्याच्या नंतर गवळणींच्या घरी त्यानं चोऱ्या करायला सुरुवात केली महाराज. चोऱ्या करायला काय? 9 लाख गायी, याला उणे काही. ज्याच्या घरी 9 लाख गायी होत्या तो चोऱ्या करील? तुमचं काय मत आहे बाळासाहेब? खरं सांगा ना आता. आता खरं सांगा, ह्या ज्या मोठ्याल्या चोऱ्या चालल्यात, ही गरीब करतात का मोठ्याली करतात? वरच्या सांगतो, मोठ्याल्या. गरीब नाही करीत. अरे गरीब चोरून काय चोरील? तुमचं एखादं याठान चोरील, एखादं खोर चोरील, याच्यापेक्षा काय चोरील तो तुमचं? बाकी काय चोरणार नाही तो तुमचं. आणि मग
या गवळणी गाराणी सांगायला याच्या. आता ही गाराणी तुम्हाला सगळ्यांना पाठेल, अगदी वाजवणे बाबापासून कोंडाजी बाबांपासून सगळी तुम्ही गाराणी ऐकलेली आहेत. आणि ह्या सांगत होत्या यशोदा मैयांनी कधीही कोणाचं अपील स्वीकारलं नाही, सगळ्यांची फेटाळून लावली. बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसतय गोजिरवाने ग, बाळ दिसतय गोजिरवाने, बाळ दिसतय गोजिरवाने गे, बाळ दिसतय गोजिरवाने. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारे, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारे, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. ओ पाहून घ्या तुम्ही. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणीच माझ्या खेळ, का लटकाची घेता आळ गे गोकुळच्या नारी. आणि मग अनेकांनी गाराणे दिली, अनेकांनी गाराणे दिली. आणि मग तिला थोडंसं खरं वाटलं. खरं वाटल्याच्या नंतर तिला असं वाटलं बस आपण गणपती बाप्पाला नवस करावा. गणपतीचाही नवस यांनी मुडीत काढला, तुम्ही ऐकला असेल कधी ना कधी. आणि मग गोदावरीताई मुंडे सगळ्यांना सांगतात. मग तिनंच सांगितलं होतं, कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या. बस खबरदार, जर याच्या पुढे जर कोणाच्या घरी गेला तर. 5 वर्षाची झाली आता. हो. आणि मग म्हणले आता हा जास्त खोड्या करायला लागला, म्हणून आता याला शाळेत घालायचा. त्यावेळीची शाळा गाई गोपाळ सवंगडी ओवाना. आणि मग गाई चारायला निघाला, कोणाच्या घरी जात नव्हता. आणि कृष्णानं घरी यायचं बंद केलं. आता मोठी गंमत आहे बा. ज्या गल्ल्यांनी गाया जायच्या, तुम्ही काशीला मथुरेला वगैरे जर गेला ना तर गल्ल्या केवढल्या आहेत त्या, एकदम बारीक गल्ल्या. हो, एकदम बारीक ओव्याच्या अंतराच्या गल्ल्या आहेत. गाई पुढे चालायच्या, कृष्ण मागे चालायचा. आणि हा यायचा घरी बंद झाला ना हो. आणि मग ह्या गवळणी अंगणात यायच्या, अंगणात. हो बरं, पोरांना एकदा आकड्यावाद झाला ना, तुम्ही बा तुमच्या घरी काही काही पोरांनी आयांनी फार चांगलं शिकवले. आम्हाला गेल्यावर सांगतात म्हणजे महाराज याला मनाचे श्लोक एवढे येतात, याला शुभम करोती येतं, एवढे श्लोक येतात, एवढे अभंग येतात. आणि मग त्या पोराला जर ती आई म्हणली ना बाबा आलेत म्हणून दाखव का, मग त्याला आकड्यावाद होतो. ते नाही म्हणत मग. हो, त्याला आकड्यावाद होतो. येणारे का रे आमच्या घरी येत नाही, एकही नाही दोनही नाही, मान सुद्धा फिरवली नाही, सरळ सरळ गायांच्या मागं सरळ तोंड त्याचं. येणारे. आणि मग अगदी पुढे गेल्यावर म्हणाला मला आईनं ताकीद केली घरी कोणाच्या जायचं नाही. हा एवढा आईच्या आज्ञेमध्ये राहणारा म्हणला हो मी जाणार नाही कोणाच्या घरी. आणि मग ह्या गवळणी म्हणायला लागल्या नाही तुला कोणाच्या घरात यायचं तर येऊ नको, पण अंगणात यायला काय हरकत आहे, अंगणात यायला काय हरकत आहे. आज मेरे अंगना में, आज मेरे अंगना में आओ नंदलाल, आओ गोपाल, दर्शन की प्यासे गुजरिया शाम, दर्शन की प्यासे गुजरिया शाम. आज मेरे अंगना में, आज मेरे अंगना में आओ नंदलाल, आओ गोपाल, दर्शन की प्यासे गुजरिया शाम, दर्शन की प्यासे गुजरिया शाम. एक काम कर ना, अंगणात ये ना. काय केलंय आम्ही माहिती का तुला. कवरी कवरी मटकन में गौरी गौरी गोधन को, कवरी कवरी मटकन में गौरी गौरी गोधन को, न्यारो जमायो नंदलाल, न्यारो जमायो दहीलाल, दर्शन की प्यासी गुजरिया शाम. आज मेरे अंगना में, आज मेरे अंगना में आओ नंदलाल, आओ गोपाल, दर्शन की प्यासी गुजरिया शाम. कृष्णा पांढऱ्या पांढऱ्या गायींचं, कोऱ्या कोऱ्या, कवरी कवरी मटकोन में, कवरी म्हणजे कोर. आणि महाराज कोरं मडकं फक्त 2च ठिकाणी वापरलं जातं. एक इथं दहीहंडीला आणि दुसरं आम्ही जातो आमुच्या. याचं कारण आहे महाराज
ज्या आहेत. आणि म्हणून तिथे ह्या गोपींच्या कामधंद्याचा जेव्हा सत्यानाश झाल्याच्या नंतर काही गोपी गेल्या आणि त्याला सांगत होत्या, नको वाजवू श्री हरी मुरली, मुरली नोहे केवळ बानू, तिने हरिला माझा प्राणो, नको वाजू नको वाजू. आणि मग त्याच्यानंतर गोपी आपापल्या कामाधंद्यामध्ये गेल्या. आणि मग भगवान श्रीकृष्णानं यमुनेच्या मधुवनामध्ये, जागाही सांगतो तुम्हाला, मधुवनामध्ये जिथे ध्रुवानं तपश्चर्या केली होती त्या मधुवनामध्ये यमुनेच्या काठावर आज भगवंतानं बासरी वाजवली. कशी वाजवली? बासुरी बजाए आज रंग से मुरारी, बासुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी. शिव समाधि भूल गए ऋषि मुनि किनारी, शिव समाधि भूल गए ऋषि मुनि किनारी, वेद पठन ब्रह्म भूले भूले ब्रह्मचारी, यमुना जल उल्टी भयो शोभा आज भारी, यमुना जल उल्टी भयो शोभा आज भारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, रंग से मुरारी. भगवान शंकराची समाधी तुटली, ब्रह्मदेवाचे वेद मंत्र चुकले, यमुना जल उलटी भयो शोभा आज भारी. यमुना इकडं वाहत होती, यमुना उलटी व्हायला लागली, इकडे उलटी व्हायला लागली. ब्रह्मदेवाचेही मंत्र चुकले. अशी बासरी अशी बासरी अशी बासरी वाजवली. आणि भगवान श्रीकृष्णानं पाहिलं, आज सगळ्या गोपी जमा झालेल्या आहेत. आणि मग एक एक गवळणी एक एक गोपाळा, हाती धरुणी नाचती रास मंडळा, एका जनार्दनी रास मंडळ रचिले, जिकडे पाहे तिकडे अवघे ब्रह्म कोंदले, विठाला 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 विठाला. आणि झालं काय माहिती का? मग भगवान शंकराने स्वर्गातून पाहिलं, माझी समाधी कोणी तोडली. पौर्णिमेचा महारास म्हणतात त्याला आजही, महारास. आणि मग तिनं भगवान शंकराला सुंदर असं स्नान घातलं आणि त्याच्या ज्या जटा होत्या, आता त्या जटांची विणी घालायचा प्रयत्न करायला लागली. पण महाराज युगायुगाच्या जटा, त्याच्यात फणीस शिराना. हो, अरे याच्यातल्या जेवढ्या जुन्या म्हाताऱ्या आहेत ना बाळासाहेब, यांच्याकडे घरात एकच कांगवा नव्हता, यांच्याकडे 2-3 प्रकार असायचे. हो, एक बारीक दाताची फणी, एक जरा मोठ्या दाताची, मग कांगवा, आणि सगळ्यात बारीक दाताची फणी त्यांच्याकडे स्पेशल असायची. कायला? वा हुशार आहे, वा स्पेशल असायची ती, वा. आणि मग भगवान शंकर म्हणले एक काम कर ना. म्हणले काय कर? महाराज याच्यात फार अर्थ भरलेला आहे. तू कशाला तो गुतडा काढायचा प्रयत्न करतेस, वेणी घालायचा प्रयत्न करते? एक कर, त्या सगळ्याचा मिळून एक जागी बांध. काय? हा, त्या बुचड्याचा अर्थ आहे महाराज. बुचड्या एक सांगू तुम्हाला माता माऊल्यांना, हे आता तुमची फॅशन निघाली ना, केस कापायची, ह्या पोरींची हे ते, महाराज इथूनच आपल्या सत्यानाशाला सुरुवात झालेली आहे. देवी भागवत सुद्धा वाचा तुम्ही. जी महिषासूर मर्दिनी जी बनलेली आहे ना, तिचे सगळे अवयव एका एका देवाचे दान दिलेले अवयव आहेत. आणि तिचे जे केस आहेत ना, केस, हे केस यमराजा बनलेला आहे, काळ बनलेला आहे तिचे केस, लक्षात ठेवा. आणि म्हणून कौरवांच्या घराण्याचा आणि कंसाच्या घराण्याचा जो नाश झाला, तात्या त्याला एकच कारण आहे. दुःशासनानं द्रौपदीला जेव्हा सभेमध्ये ओढीत आणलं, त्यावेळेला कशाला धरून आणलं होतं? केसाला. आणि कंस जेव्हा देवकीला मारायला लागला, त्यावेळेला कशाला धरलं होतं त्यानं? केसाला. म्हणून काळाला ज्यांनी हात घातला असेल
त्याचा कधीच पुढं वंश वाढत नाही हे शास्त्रानं दाखवून दिलेले आहे महाराज. ना कौरवांचा कंस वाढला ना कंसाचा वंश वाढला, दोघांचे वंश नाही राहिले. हा त्याच्यातला सिद्धांत आहे. विठाला 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 विठाला. आणि हे फायद्याचे तेवढंच जर घेता आलं एवढ्या आजच्या कीर्तनात तर मी तुमचा धन्यवाद मानेल. जेवढ्या जुन्या म्हाताऱ्या होत्या ना तुमच्या लक्षात येईल ते, जेवढ्या आता इथं माझ्या 60 उलटून गेलेल्या जेवढ्या माझ्या माता माऊल्या असतील ना त्यांना विचारा, त्यांच्या डोक्यावर आयुष्यात कधी वेणी नव्हती, बुचडा होता बरोबर. आणि त्या बुचड्यामध्ये सुई असायची आणि त्या सुईला एवढा एवढा असायचं ना. सुई फाडायचं काम करते का जोडायचं काम करते? हा, आपल्याला 2 मेंदू आहेत, एक इथे आणि एक इथे. लहान मेंदू मोठा मेंदू आहेत ना, 2 मेंदू आहेत ना. इथून सगळं संचलन चालतं. ज्या मेंदूवर जी सुई आणि दोरा त्या बुचुड्याच्या माध्यमातून तिथं वर त्याचं अधिष्ठान होतं, तोपर्यंत त्या बाईच्या मेंदूमध्ये एकच विचार होता, मला जोडायचं शिकलं पाहिजे, जोडायचं शिकलं पाहिजे. म्हणून 4-4 जावा नातवंड पतवंड येईपर्यंत एकत्रित कुटुंब राहिली. आणि जशी सुई गेली तशी लग्नाच्या अगोदर फ्लॅट घेऊन खेडला बसली बाजूला. अगोदरच विचार झाला तो, सुईच नाही. कारण आता सुईचं काहीच राहिलंच नाही. दोन्ही अर्थ आहे, सुईचं नाही राहिलेलं महाराज. आणि म्हणून त्या ठिकाणी तो आंबाडा बांधला आणि साडी नेसवायला गेले. आणि पार्वती माता साडी नेसवायला गेल्याच्या नंतर पार्वती माता म्हणाली, भोले बाबा म्हणले एक काम करा, तुम्हाला तिकडे यायचे ना, पण एक काम करा, हे तिथं फार गर्दी आहे, लाईट नाही, हो गर्दी आहे, हे तुमच्या अंगावरचं दागिनं सगळं काढून टाका, नाही तर खेडच्या स्टँडला जाईल कोणी मारून. दागिनं कोणतं होतं? कंठी शोभे वासुकी हार, कमरला तेच, कडगोडा त्याचाच, सगळं त्याचेच. आणि मग त्यावेळेला म्हटले, ते नाग म्हणायला लागले, जो कानाजवळ होता ना असा, हो तो म्हणला, देवा कृष्णाचं दर्शन जर तुम्हाला या जन्मात नाही, आम्हाला तुम्ही जर नाही नेलं तर परत कधी आम्हाला बस मिळणार आहे, आम्ही चला ना. आणि मग म्हणले, अरे ती बाया माणसं आहेत, झुराळ निघाल्यावर 3 फूट उडत येते, तुम्हाला पाहिल्यावर कोण थांबल? नाही म्हणले, आम्ही साडी नेसणार आहे ना, तुम्ही साडीच्या आतमध्ये गपचूप बसू. मग पार्वतीला सांगितलं, बघ मी सांभाळतो, चाल. आता बघा ना, बऱ्याच म्हाताऱ्यांबरोबर नातवंड आल्यात. हो, ती म्हातारी म्हणली असेल तिथं, हे तिला शांत बसत नाही, पण सुनबाईने सांगितलं, पण म्हाताऱ्यांनी पोरांनी सांगितलं असेल, मी शांत बसल, पण ते इथं जे आल्यावर करायचं तेच करणार ते. आणि मग तिथे गेले, सुंदर अशी साडी नेसवली. हो, आणि साडी नेसवल्याच्यानंतर मी बोलतोय असं नाही महाराज, सुरदासजींना विचारा त्याचं प्रमाण आहे महाराज. हो, एक दिन ओ भोले भंडारी, एक दिन ओ भोले भंडारी, बन के व्रज की नारी, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए. एक दिन ओ भोले भंडारी, एक दिन ओ भोले भंडारी, बन के व्रज की नारी, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए. पार्वती से बोले, मैं भी चलूंगा तेरे साथ में, तेरे साथ में. राधा संग श्याम नाचे, मैं भी नाचूंगा तेरे साथ में, तेरे साथ में. लगा के बिंदिया पहन के साड़ी, लगा के बिंदिया पहन के साड़ी, चाल चले मतवाली, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए. साडी नेसून बिंदिया लावून आल्याच्या नंतर महाराज तिथे गेल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाने पाहिलं, अरे बरं आता बा जे नेहमी लेझिम खेळणारे किंवा पावले खेळणारे आहेत ना, हो आता यांना पावले ही पोरांच्या तयार आहेत, पण याच्या जर नवीन पोर उभं राहिलं ना तर ते पावली खेळायच्या वेळेला काय होईल, हे जेव्हा पाऊल टाकतील ते पाहिल, हे मागं जायला आणि ते पुढे यायला असं होईल. ते भगवान शंकराचा कुठं ठेका बसतोय, घोंगट घेतलेला, साडी नेसलेली, आणि मग
पहिले आपल्याकडे लिजिम खेळायचे, गोल धरल्यावर इकडच्या गड्यांची तोंड इकडून आणि इकडच्यांची तोंड इकडून. आपल्याला पालथी गवळण दुधानी पाहायच्यात बरं काही पालथी. हो, आणि मग इथं झाल्याच्या नंतर समोरासमोर आले आणि कृष्णाच्या समोर भगवान शंकर आले. आणि भगवान शंकर जसे आले तेवढ्या कानात फेरी मारता मारता आपल्याला का भिरकी मारून आपण लेजमाला पुढे जायचं. पार्वतीने सांगितलं मला एवढं गेट सांभाळा बस, मग तुम्हाला कुठं टीशी भेटणार नाही बस. पार्वती भगवान शंकरांनी चांगला गुंगट तोंडावरून घेतला. हो, आणि मग भगवान श्रीकृष्णाच्या समोर आलं. भगवान श्रीकृष्ण इकडून वाकून बघत तिकडून वाकून बघायचे. गोपी माझ्याकरता लाचावले मन लागली शे गोडी, सगळ्या चोरून चोरून बघतात आणि इनी का तोंड दाखवून घेतले. हो, भगवान श्रीकृष्णाने भरपूर इकडून तिकडून वाकून खेळून बघायचा प्रयत्न केला, पण त्या गोपीचं काय तोंड दिसत नव्हतं. आता ती गोपी नव्हती, गोप्या होता. गोप्याच ना. अहो, गोपेश्वर भगवान आजही आहे, त्याची स्थापना आहे गोपेश्वर भगवंताची. हो, वृंदावनाला तुम्ही गोवर्धनाच्या परिक्रमेला जा तिथे. आणि मग महाराज भगवान श्रीकृष्णाने वर दिसत नाही ना, मग खाली पाहिलं. ओ हो, मग हसले मनातल्या मनात. का हसले माहिती का? कारण पायात गुतू नये म्हणून साडी वर घेतली होती. जरा पायात गुतू नये म्हणून साडी वर घेतली होती आणि पाय उघडं होतं. आणि मग त्यांनी तिथून आवाज दिला, राधा राधा. हे जुंद्री भाषा सांगतो तुम्हाला. राधा माझी बासरी आण, बासरी आण, बासरी आण. म्हणले कृष्णा तुझ्या हातात टिपरी आहेत ना? म्हणला टिपऱ्या गेल्या टिपरीत, बासरी आण. आणि राधेने बासरी आणून दिली. भगवान शंकर इकडून आणि कृष्ण इकडून आणि बासरी वाजवायला सुरुवात केली. बासरी वाजवायला सुरुवात केली म्हणल्याच्या नंतर ही आतलं गड्यांची हालचाल सुरू झाली. हो, हे आतलं गडी त्याने घोंगड घेतल्या घेतल्या आतून सांगितलं, घरी काय ठरलं होतं? गपचूप बसाल म्हणले ना. म्हणला आम्ही मग गपचूप बसलो, पण हे आमचं वाजवीत आहे. हो, हे वाजल्यावर आम्ही डोलतोच. हो, आणि खेळता खेळता भगवान शंकराच्या डोक्यावरचा पदर खाली घसरला. हो, आणि मग भोले बाबाने विचारलं, देवा एवढं मी झाकून पाकून आलो, पण तरी मला तुम्ही ओळखलं कसं काय? अहो म्हणला, देवा लय सोपं आहे. म्हणले काय झालं? म्हणजे तुम्ही मला नाही तोंड नजर पडून दिलं ना, पण मी खाली पायाकडं पाहिलं तुमच्या. देवाच्या नेहमी पायाकडं बघत चला. तुमच्या पायाकडं पाहिलं. तुम्ही जरी साडी नेसून आले होते, गोपी बनून आले होते, तरी पण मी ओळखलं. तुमच्या पायाकडं पाहिल्यावर हा 5 नंबरचा पायी नाही, 9 नंबरचा पायी आहे हा. नाही कळलं का तुम्हाला? बाईंचा थोडा 9 नंबरचा पाय असतो. हो, आणि मग त्याला मी घेतलं आणि मग ती रासलीला झाली. मग बाकीच्याही सगळ्या गोपी ज्या होत्या त्या सगळ्या वृंदावनामध्ये आल्या. आणि मग रात्रीच्या अर्ध्या रात्रीला कृष्णाने विचारलं, ए घरदार सोडून कोणाची परवानगी नसते रात्रीच्या का आल्या? चल बाबा थोडस वाजव आता. श्याम तेरी बांसुरिया बजने लगी, कान्हा तेरी बांसुरिया बजने लगी, सारी सारी रात मैं तो जगने लगी, सारी सारी रात मैं तो जगने लगी, हम तेरी बांसुरिया बजने लगी, कान्हा तेरी बांसुरिया बजने लगी, सारी सारी रात मैं तो जगने लगी, ओ सारी सारी रात मुझे जगने लगी। दुनिया की रीत मैंने सारी तोड़ दी, तेरे संग शाम मैंने प्रीत जोड़ ली, दुनिया की रीत मैंने सारी तोड़ दी, तेरे संग शाम मैंने प्रीत जोड़ ली, तेरे नाम की चादरिया ओढ़ ली, श्याम तेरी मोहन तेरी लाला तेरी बांसुरिया बजने लगी, सारी सारी रात मैं तो जगने लगी, ओ सारी सारी रात मैं तो जगने लगे, ओ सारी सारी रात मैं तो. कृष्णा घरी झोपू देत नाहीत, आम्हाला रासलीलेत येऊ देत नाही. नक्की काय करतो? बासरी वाजवतो आणि आमच्या जीवनाचा सत्यानाश करतो, चोऱ्याही करतो, सगळं काय करतो. महाराज त्याचं उत्तर फार पुढं लांबी, आपल्याकडे घड्याळाचा वेळ संपलेली आहे. आणि मग कृष्णानं सांगितलं होतं,
तुम्हाला मी सत्ययुगामध्ये दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता तुमचं काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, कारण या 3.5 हाताच्या देहाला सुद्धा गोरस म्हणतात. गो म्हणजे इंद्रिय. ज्याची इंद्रिय भगवंताच्या भक्ती रसाचं पान करतात, ती इंद्रिये ज्यामध्ये राहतात, या भांड्याला सुद्धा गोरस म्हणतेलं, याला दुधानी म्हटलेलं आहे. आणि मग मी तुम्हाला एवढा छळवाद मी तुमच्याशी केला, मग तुमची कपडे पळवली असतील 6 वर्षाचा असताना. त्यावेळेला 6 वर्षाच्या पोराच्या वया मनामध्ये कधी काम वासना नसते, तरी पण तुम्ही कात्यायनी व्रत करत असताना मी तुमची कपडे पळवली, तुमची भक्ती निर्दोष होण्यासाठी मी पळवली. तुमच्या घरी मी दही दूध चोऱ्या करायला जरी आलो असेल तरी आणि मग त्याच्यातल्या एका गवळणीने सांगितलं, खरं सांगू तुला, तू आमच्या घरी बहाणा करून येत असेल, पण आम्ही तुला अंतःकरणातून सांगतो कृष्णा, यशोदेला गाराने सांगायला आम्ही जे येत होतो ते मनापासून सांगतो. तुझी कळ लावायला येत नव्हतो, तुला डोळे भरून बघायला येत होतो. श्याम तुझे मिलने का, प्रभु तुझे मिलने का, श्याम तुझे मिलने का, प्रभु तुझे मिलने का, सतसंग बहाना है, श्याम तुझे मिलने का. दुनिया वाले क्या जाने, दुनिया वाले क्या जाने, ये रिश्ता पुराना है. दुनिया वाले क्या जाने, ये रिश्ता पुराना है. श्याम तुझे मिलने का, प्रभु तुझे मिलने का, सतसंग बहाना है. हे ज्यांनी सुरुवातीला कीर्तन ऐकलं असेल त्यांना माहिती, कुठून आले? त्या सत्ययुगातून. दुनिया वाले क्या जाने, ये रिश्ता पुराना है. श्याम तुझे मिलने का, प्रभु तुझे मिलने का, सतसंग बहाना है. आणि मग सगळ्या गोपींनी विचारलं, का छळतोस तू आम्हाला, का छळतोस? आणि मग कृष्णाने सगळ्या गोपींना जवळ घेतलं सज्जनांनो, आणि वृंदावनामध्ये मधुवनामध्ये रासलीला थांबून विचारलं, मी तुम्हाला छळण्याकरता नाही, तुम्हाला काम क्रोध मुक्त करण्याकरता केलं होतं. आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अंतर्मुख होऊन बघा तुमची अवस्था काय झालेली आहे. त्यावेळेला अंतर्मुख होऊन गोपींनी पाहिलं, त्यावेळेला गोपींना काय दिसलं? पहिलं कडवं, पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती गवळणी, तवती पालती दुधानी, तवती पालती दुधानी, म्हणती नंदाची पोरे, पोरे म्हणती नंदाची पोरे. तवती पालती दुधानी, तवती पालती दुधानी, म्हणती नंदाची पोरे, म्हणती नंदाची पोरे. पाहती गवळणी तवती पालती दुधानी. काय होती ती दुधानी? याचा अर्थ नीट ऐका थोडासा. जुन्या जमान्यातल्या मातांना कळण, दुसऱ्याला नाही कळणार. हे पुढचं किती कीर्तनकारांनी जीव तोडून तरी पुढच्या पिढीला सांगितलं तरी बाळासाहेब हे कळणार नाही. याचं कारण सांगतो. तुम्ही घरातल्या घरमालकीनी आहात, त्याही वेळेला होतात, नीट समजून घ्या. तुमच्याच मनामध्ये सगळ्या चाव्या तुमच्या हातात आहेत. तुम्ही कराल, आज भाजी काय करायची तुमच्या मनावर, स्वयंपाक काय करायचा तुमच्या मनावर, जी घराची मालकीण आहे ती. पण जुन्या जमान्यामध्ये ज्या वेळेला त्या मालकिनीला 4 दिवसाची अडचण असेल त्यावेळेला ती पराधीन असायची, बरोबर. तिला जर चहा प्यायला कबशी दिली, पाणी प्यायला जर तांब्या दिला, चहा पिऊन झाला कबशी धुतली
ती रोजच्या सारखी ठूत होती का? हा का बरं? तांब्या पाणी पिली कसं ठेवायचा? बाई तीच रोजचा तांब्या आहे तो सगळं तेच आहे. याचा अर्थ असा आहे ती कब्बशी खटल्याची घरं असायची आणि पालथी घातल्यामुळे धुवून लवकरात लवकर तिचं पाणी निथळून ती लवकर कोरडी व्हायची आणि ती दुसऱ्याच्या उपयोगाला यावी म्हणून ते पालथं घालायचे. भगवंतानं हे काम क्रोध लोभ मोकळं केलंय आणि मारलं नाही, मडकी फोडली नाही, त्यांनी पालथी घातलीत. याचा अर्थ हे मोकळं झालेलं धुवून ठेवलेली कब्बशी जशी दुसऱ्याच्या कामाला लवकर यावी तसा हा देह सुद्धा दुसऱ्याच्या परोपकाराकरता उपयोगाला यावा आणि अशी चोरी करणारा त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही म्हणून तिसरं कडवं. नवे दुसरी यायचे नवे दुसरी यायचे यायसे दुसरी यायसे तया विन नाचे नवे दुसरी यायची तया विन नाशी विन हे नसे तया विन नसे नवे दुसरी यायचे म्हणते नंदाची या बोरे म्हणते नंदाची या बोरे तया विन नाशी नव्हे दुसरी या. अहो सवे तू कया मेला तिने आगुना आणला. अशा प्रकारचा हा भाग होता आणि त्याच्यावर आपण थोडासा बोलण्याचा प्रयत्न केला. नंतर मग गायी चारत असताना मग तो 5व्याच वर्षामध्ये कालियाच्या डोक्यावर नाचला. 6व्या वर्षामध्ये त्यानं कात्यायनी व्रताची कपडे चोरले. 7व्या वर्षामध्ये त्यानं गोवर्धन पर्वत 7 दिवस आपल्या डोक्यावर चुलून ठेवला होता करंगळीवर. आणि नंतर 11 वर्ष 52 दिवसाचे भगवान श्रीकृष्ण असताना अक्रूर न्यायला गेले आणि अक्रूराबरोबर ते इकडे आले. कंस मारला, उग्रसेन राजाला राजगादीवर बसवला. त्याच्यानंतर सांदीपनी गुरुजींच्या आश्रमामध्ये 64 दिवस त्या ठिकाणी शिकले आणि त्या ठिकाणी सुदामाबरोबर त्यांची मैत्री झाली. नंतर इकडं आल्याच्या नंतर महाभारताचं युद्ध त्याच्यामध्ये झालं, जरासंधाच्या लढाया त्याच्यामध्ये झाल्या आणि असं करत करत भगवान श्रीकृष्ण 125 वर्ष या पृथ्वी तलावर राहिले. आणि 125 वर्षाच्या नंतर महाभारतामध्ये गांधारीनं दिलेल्या शापाप्रमाणे शाप होता, जसं आमच्या खानदानाचं तुझ्यामुळं सत्यानाश झाला तसा मी तुला शाप देते का तुझ्याही खानदानाचा तुमच्याचमुळं सत्यानाश होईल. यादवांमध्ये वारुणी नावाची मदिरा प्याले, लढाया झाल्या आणि प्रभास तीर्थक्षेत्राला म्हणजे आत्ताचं जे सोरटी सोमनाथाचं मंदिर आहे गुजरातला तिथे या सगळ्यांनी तिथे समुद्राच्या काठावर त्यांच्या लढाया झाल्या. भगवान श्रीकृष्ण शेवटच्या क्षणाला एका पिंपळाच्या झाडाला टेकून बसले होते. डाव्या मांडीवर उजवा पाय ठेवला होता आणि एक व्याध तिथं आला. हा व्याध दुसरा तिसरा कोणी नव्हता, मागच्या जन्मातला तो वाली होता. वालीला झाडाच्या आडून रामानं बाण टाकलेला होता आणि त्याचा बदला घेण्याकरता तो आज आलेला होता. भगवान कृष्णाच्या तळव्याला त्यानं बाण मारला आणि मागची उसनवारी फेडण्याकरता भगवान श्रीकृष्णानं निजधामाला जाण्याचा निर्णय घेतला आणि भगवान स्वतः निजधामाला निघून गेले. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र इथं संपलं. विठोबा रखुमाये 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 विठोबा हा विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. सवे तू कया मेला तेने आगुना आणला म्हणती नंदाची या पोरी आजी चोरी केली. खरे काल्याचा प्रसंग आहे आणि मग खडकी सोडी येला मोठा आजचा दही काला मोठा सगळ्यांनी एकत्रित येऊन केलेला हा असतो तो काला. आणि म्हणून या काल्याच्या माध्यमातून आपल्याला आता सगळ्यांना प्रसाद घ्यायचा आहे. हे अखंड हरिनाम सप्ताहाचं 65वं वर्ष
आणि या 65व्या वर्षामधला हा काल्याची सांगता आज या ठिकाणी होते. काल्याचं कीर्तन जरी मी केलेलं असलं, बाळासाहेब तुमच्याकडे काय परंपरा आहे मला माहीत नाही, पण जे लोक मराठवाड्याकडं किंवा फडकरी जी लोक आहेत त्यांचा मला मग आपले कारभारी भाऊ होते, याच्यातले कोणाला माहिती असतील कारभारी भाऊ होते ना, बाबा गेले ते. आमच्याकडे बनकर बाबा होते, कोंडाजी बाबा होते. ही जी मंडळी आहे हे थोडेसे जे नियम परमार्थाचे थोडेसे आम्ही आजही पाळतो. आणि महाराज मगाशीच तुम्ही म्हणाला तुम्ही पारायणाला होतात वाटतं ना. हो, काल्याचं कीर्तन कोणी करावं, परंतु ज्याच्या आधिपत्याखाली सप्ताह चालतं. तुम्हाला आता आधिपत्य असं कोण आहे मला काही कळलं नाही, याच्यातलं नाव नाही आहे कोणाचं त्याच्यामध्ये, परंतु आधिपत्य जरी असेल पण 7 दिवस जो या कार्यक्रमामध्ये असतो हा फडकऱ्यांचा असा नियम आहे, जो आधिपत्य. आणि म्हणून खाली मराठवाड्याकडे तिकडे तुम्ही गेलात ना तुम्ही का तिकडं कीर्तन मधली कोणी करील, पण काल्याचं कीर्तन हा तिथला संस्थानिकच करतो एक त्याचं. आणि म्हणून इथे आपल्याकडे संस्थानिक नाही, हा आपला गावकऱ्यांचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून 7 दिवस मी नव्हतो, मी 2 तासापूर्वी आलोय. हो लक्षात ठेवा. म्हणून कीर्तनकार त्याहीपेक्षा 7 दिवस इथं वास्तव्य करून ज्यानं 7 दिवसाची हजेरी लावली. म्हणून तर म्हणलं काल्याची असे देवजळी झाले मासे. कृष्णानं हे सांगितलं होतं, जो गडी आपल्यापासून पहिल्यापासून खेळात आहे तो आपला, आगंतुक आलेला आपला नाही, या खेळाचा अधिकार नाही. म्हणून ज्यांनी पारायण या ठिकाणी केलं ते पारायण केलेले महाराज या ठिकाणची दहीहंडी आता फोडतील. हो लक्षात ठेवा. मी आहेच पण पारायणवाला त्याला साक्षीला घ्यावा लागतो तो. आणि म्हणून ती पारायण कोणी, आणि जर कोणी महाराज इथं असेल तुमचं नेहमीचं वास्तव्य करणारा त्यांनाही तुम्ही घेऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला मला हे फार आठवलं बाळासाहेब मगाशी, नाहीतर मी माझी काठी माझ्याबरोबर असते. हो नाही आणली का रे ती, तिलाच ठेवली का, ठीक आहे काय हरकत नाही. ती पण एका सिद्ध पुरुषानं दिलेली काठी आहे, तुम्हाला मी नंतर दाखवतो ती काठी. आमच्या राजू जाचकलांना त्यांना माहिती ती काठी आहे, उगा कोणाची नाही. नाही बऱ्याच सप्त्याला आम्ही पाहतो काठी घेतात, कोणाची घेतात, म्हाताऱ्याची घेतात का नाही घेतात. बरं इमानदारी सांगा, म्हाताऱ्याला काठी खायला पाहिजे टेकायला. सकाळी ते जाताना काठी घरी ठेवून जात असेल का सकाळी जाताना, आणि तीच काठी दही अंडीला. आणि म्हणून एक विशिष्ट प्रकारची गाठी त्याच्यामध्ये असावी, अशा प्रकारचा हा असणारा सोहळा आपणही भरून या ठिकाणी आलेला आहात. सगळ्यांना धन्यवाद, गाणारे असतील वाजवणारे असतील सगळे. आणि म्हणून सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. बाळासाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा माझा पहिलाच योग जरी असला तरी आपण सर्वांची या ठिकाणची 1 वाजलेले आहेत. कीर्तनाला आपल्याकडे जरी उशीर झालेला असला तरी पण जीवनातला आज शांततेचा प्रवास आपण या ठिकाणी, आणि थोडंसं समाजापर्यंत जे पोचलेलं नसतं ते पोचवण्याचा एक माझा मानस आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी अशा झाकून राहिलेल्या आहेत का त्या समाजापर्यंत जात नाही. रामायणाच्याही तशाच गोष्टी आहे. आजपर्यंत खऱ्या अर्थाने कैकेयीला कोणी समजून घेतलेलंच नाही आहे. त्यामुळं सगळ्यांनी त्या कैकेयीचा बोलबारा केला. पण इमानदारी तुम्हाला व्याज गादीवरून सांगतो महाराज, कधी वेळ भेटेल इकडे तर त्याला मला आठवण करा. कैकेयी जर नसती तर बाळासाहेब कधीच रामराज्य झालं नसतं. आणि म्हणून या खऱ्या रामराज्याचे शिल्पकार जर कोण असेल तर ती कैकेयी असेल. रावण कुठेही चुकला नाही, कैकेयी कुठेही चुकलेली नाही, पण लोकांच्या नजरेतून त्यांना चुकलेत असं दाखवण्याचा भास जरी या ठिकाणी केला असला तरी, परंतु ज्यांच्यामुळे रामायण झालं, ज्यांच्यामुळे रामराज्य झालं, खऱ्या अर्थानं त्यांचा आपण उदो केला पाहिजे, त्यांचा गौरव केला पाहिजे, ही संकल्पना या माध्यमातून देतो. आणि कीर्तन सेवा या ठिकाणी संपलेली आहे. शेवटची चाल घ्या, त्यांना द्या ना आता म्हणा शेवटची माग. सवे तुकया मेला सवे तुकया मेला सवे तुकया मेला सवे तुकया मेला त्याने अगुणा अनिला त्याने अगुणा अनिला म्हणती नंदाची आपुरी म्हणती नंदाची आपुरी तेने अगोना अनिला तेने अगोना अनिला
म्हणते नंदाचे या पोरे म्हणते नंदाचे या पोरे आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे म्हणती नंदाची या पोरे आय म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे म्हणते नंदाची या पोरे म्हणते नंदाची या पोरे दोन्ही विने लावायचे त्याला जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल तो तिघांचे मी वरे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून गडे महादेच्या धारा घ्या रे डोळेच्या कोपारा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून गडे मने हात टोका काही वरणे दे का तुम्ही वारे दोहीकडे हॅलो पसर कंठे धरिला कृष्ण मने अवघा जने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका सम्राट